आज घडीला जे बिबट्यांचे हल्ले होत आहेत महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या गावामध्ये, ते का होत आहेत आणि बिबट्यांचे हल्ले रोखता येतील का? खूप चांगला प्रश्न जो आता रिसेंट सगळीकडेच चालू आहे. जुन्नर पासून पुण्यापासून कोल्हापूर सगळीकडे आहे. तर वाईल्ड लाईफ एक्सपर्टनी हा धोका आधीच सांगितलेला होता. आणि बरोबर तुम्ही बघाल ऊस वाढतो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान, आणि त्यावेळी ऊस कापणीला येतो, साखर कारखाने सुरू होतात. त्यावेळी हे डिस्टर्ब होतं लेपं, कारण ते कापणीसाठी लोक आत जातात. त्यावेळी मारण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ती मध्ये एक केस घडली, त्याच्यामध्ये शाळेतली मुलं शाळेला जाईना 3-4 महिने, शेती करायला लोक जाईना. मग तुम्ही वाघ वाचवत बसणार आहे का? लोकांचा रोज झाला तर आजूबाजूचे 4 वाघ मारून टाकतात. आपण पाहतोय महाराष्ट्रात लोक अगदी गळ्यात तो पट्टा घालतात लोखंडाचा, ज्याला काटे, पकडू नये बिबट्यानी म्हणून. तर बिबट्याची शिकार करण्याची पद्धत अशी काही वेगळी असते का, की तो गळ्यालाच पकडतो, मागून हल्ला करतो? वाघ कधी पण असं हे करत नाही. एक तर मागून किंवा बसलेला माणूस असेल तर त्याच्यावर हल्ला करतो, आणि मागून करतो तो मागून, तो शेवटी मान पकडतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती मनसोक्त गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. जंगल म्हटलं की आपल्याला घनदाट असं जंगल, जंगल सफारी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि ह्याशी निगडीत अनेक विषय आपल्याला आठवतात. हे जसं गूढ आहे जंगल आणि त्यातील जंगली प्राणी, ज्यांना आपण म्हणू की वाईल्ड लाईफच जे आहे हे खूप असं अद्भुत असं विश्व आहे. आणि यावर सखोल चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे श्री रमण कुलकर्णी सर. आणि रमण कुलकर्णी सरांचं मी आपल्या मनसोक्त गप्पामध्ये खूप खूप स्वागत करते. वाईल्ड लाईफ सफारी म्हणा किंवा जंगल सफारी करायला ज्यावेळी आपण जातो, खास करून टायगर कुठे हेच पाहिलं जातं, स्पॉटही तसेच दाखवले जातात. पण वाईल्ड लाईफ सफारी, जंगल सफारी म्हणजे फक्त वाघच बघणं का इतर प्राणी बघायला हवं, आणि त्याची दृष्टी कशी आहे की वाईल्ड लाईफ सफारी कशी करा? म्हणून मी ते सांगतो की पहिल्यांदा वाघ दिसलाच नाही पाहिजे. अरे म्हणजे ताडोबा तुम्ही वाईल्ड लाईफ सेन्सस केलं म्हणजे अख्खा ताडोबा मी 8 दिवस चालत फिरत होतो, एकदाही वाघ दिसला नाही. त्या तत्कालीन वनमंत्री, त्यांचा मुलगा आणि मुलगी आली. त्यांनी मला सांगितलं की त्यांना फिरवलं, मी चालत फिरतोय, म्हणजे लेन्स वगैरे घेऊन सुद्धा, आणि मग ते फुटप्रिंट्स हे ते घ्यायचे त्या काळी. आणि 8 दिवस फिरताना एकदाही टायगर दिसला नाही. पण वाघाला काय कळलं मला माहित नाही. वनमंत्र्यांची मुलं आहेत म्हणून आल्या त्यावेळी नवीन मोबाईल आलेले, तो गार्ड त्यांना एका वॉटर होलला घेऊन गेला आणि टायगर पाण्यात बसलाय, आणि त्यानं ते मोबाईल मधनं फोटो काढले. आणि संध्याकाळी आम्ही गप्पा मारताना म्हणतो, हे बघ दादा, टायगरचा फोटो. मी 8 दिवस फिरतोय पण मला वाघ दिसला नाही. सगळे म्हणायचे, अरे तू फोटो काढतो, एक्झिबिशन का करत नाही? तो मला वाघाचा फोटो नाही आहे माझ्याकडे. वाघाचा फोटो काय कोणी पण काढते, मिळते ना, काढणं. म्हटलं कुठं पण नाही जाणार मी, कान्हा वगैरे. मी ताडोबात 2 वर्ष गेलो, मला टायगरच दिसला नाही. म्हटलं ज्यावेळी मला ताडोबात वाघ दिसेल त्याचा मी फोटो काढेन, त्यावेळी फर्स्ट एक्झिबिशन करेन. थर्ड वेळी मला त्यावेळी टायगर पॉप्युलेशन कमी होतं. आता सारखं आज तुम्ही गेलात तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 7-7, 8-8 टायगर दिवसाला दिसतात. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चांगल्या मॅनेजमेंटचा तो रिझल्ट आहे. आणि तो फोटो मिळाल्यानंतर मग मी एक्झिबिशन केलं फर्स्ट वाईल्ड लाईफ. उन्हाळ्यात जायला हवं का? जंगल सफारी कधी करावी? जंगल सफारी एनी टाइम. ओके. तुम्ही त्या निसर्गाकडे कसं बघता त्यावेळी. आता तुम्ही जर आता गेला तर टायगर सायटिंग चान्सेस कमी होतील, पण डायरेक्ट टायगर बघण्यापेक्षा तो अनुभवणं हे थ्रिलिंग फार आहे, ते लोकांना नाही समजत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जंगलातून सफारीला गेला आणि अचानक अलार्म कॉल स्टार्ट झाले. म्हणजे हिंस्त्र प्राणी बघितला. हिंस्त्र शब्द आम्ही नाही वापरत वाईल्ड लाईफ मध्ये, प्राण्यांना हिंस्त्र ते नसतात, मनुष्य प्राणीच हिंस्त्र असतो. पण कारणीवर म्हणजे मांसाहारी प्राणी बघितले की शाकाहारी प्राणी एक प्रकारचा कॉल देतात. चितळ असेल, सांबर असेल किंवा लंगूर्स असतील झाडावरनं, ते एक प्रकारचा आवाज काढतात, त्याला अलार्म कॉल म्हणतात. तो अलार्म कॉल आल्यानंतर गाईड असतो, तो तुम्हाला सांगतो की इथं कुठेतरी वाघ आहे आणि आपण जरा वेळ इथं थांबूया. आणि मग तुम्ही ती गाडी थांबवता, पण त्यावेळी तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजेत. लोकांमध्ये पेशन्स नसतात. कारण टायगर कसा आहे, एक वेळ झोपला खाऊन की तो लवकर काही उठत, पण त्याचा प्रेझेन्स आहे आणि तो कधीही रोडवर येऊ शकतो, अशी सिच्युएशन असते.
आणि तो गाईड बघत असतो अलार्म कॉल इकडून तिकडे चाललाय, म्हणजे टायगर इकडून इकडे चालत चाललाय किंवा इकडून इकडे क्रॉस होईल, मग तो सांगतो ड्रायव्हरला की इकडे गे, पिछे लो, आगे लो, एनिथिंग. तर तो जो फील आहे तो टायगर दिसण्यापेक्षा खूप भारी आहे. किंवा तुम्ही जाताना ड्रायव्हर दाखवतो की सर अभी अभी टायगर यहाँ से गया, आणि त्याचे पगमार उठलेले असतात, किंवा त्याची स्कॅट असते, विष्ठा असते, तर ती एक्सपर्टीना कळतं की ती आजची आहे, कालची आहे, किंवा आज सकाळची आहे, कारण ते कंटिन्यू त्या रूटवर असतात. आणि टायगरचा एक अधिवास ठरलेला असतो, म्हणजे टेरिटोरी ठरलेली असते. तर त्यांना तर कुठला टायगर आहे त्यांनी नावं दिलेली असतात, त्यांना माहित असतं, त्याच्या अंगावरचे पट्टे प्रत्येकाचे वेगळे असतात. सो ते सांगतात की हा चान्स आहे. तो अनुभव आहे, त्यात खूप मजा आहे, त्यात खरं थ्रिल आहे वाघवण. आणि हे सगळं झाल्यानंतर एक सफारी दिवसभर केल्यावर टायगरच दिसणार नाही, आणि मग दुसऱ्या दिवशी परत हे होताना अचानक ज्यावेळी टायगर होतो, ते जे तुम्ही फील करता, तो जो एक्सपिरियन्स असतो तो जगातला खूप सुंदर. पण तुम्ही डायरेक्ट गेला, तुम्ही वन्यजीव म्हणजे काय तुम्हाला माहित नाही, प्लांट्सचं माहित नाही, काहीच माहित नाही, आणि तुम्ही डायरेक्ट सफारीला गेला आणि गेटमधून आत गेल्या गेल्याच वाघ क्रॉस झाला, त्या वाघाची व्हॅल्यू तुमच्या नजरेत शून्य. त्याचा नेचर मधला काय रोल आहे हा भाग खूपच लांब राहिला. पण टायगर क्या देखना है, वो तो मैंने कितनी बार देखा है. इतकं सोपं पण वाटतं. मग त्यामुळं खऱ्या वाघाची व्हॅल्यू कमी करतो आपण. आता हे तुम्ही जसं म्हणालात की आपण जातो जंगल सफारीला, त्यावेळी गेल्याबरोबर बरेचदा वाघाचं दर्शन होतंच, पण असे महाराष्ट्रातले कुठले अशा म्हणू आपण प्रकल्प आहेत ज्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरीज म्हणून आपण, की असं कुठे संवर्धन केलंय असं तुम्हाला वाटतं की जिथे चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्ण जंगलात गेल्यानंतर वाघांचं दर्शन होतं, शिवाय नेचर पण बॅलन्स आहे असं? बघा, आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ 60च्या वर, म्हणजे साधारण 60 तरी वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहे, वन्यजीव अभयारण्य. त्यात नॅशनल पार्क पण आले. त्याच्यानंतर महत्वाचं आपल्याकडे 6 टायगर रिझर्व आहेत. म्हणजे मेन सगळ्यात जुना टायगर रिझर्व मेळघाट, त्याच्यामुळे पॉप्युलर ताडोबा आहे, बोर आहे, पेंच आहे, आणि सगळ्यात नवीन आपल्याकडे पश्चिम घाटातला महाराष्ट्रातला एकमेव सह्याद्री टायगर रिझर्व, की ज्याच्यामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली नॅशनल पार्कचा समावेश होतो. तर हे बघताना तुम्हाला त्या प्रजाती कुठं आढळतात, त्यांचा अधिवास म्हणजे हॅबिटॅट काय आहे त्याप्रमाणे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला रायनो घ्यायचा आहे तर तुम्हाला काझीरंगालाच जावं लागेल. तुम्ही महाराष्ट्रातल्या सँच्युरीत फिरत बसला तर तुम्हाला तो आयुष्यात कधी मिळणार नाही. तसंच ह्या जसं ग्रासलँड इकोसिस्टम आहे, तुम्हाला काळवीट ब्लॅकबक बघायचं आहे तर तुम्हाला डेन्स फॉरेस्टमध्ये जाऊन चालणार नाही. तुम्हाला नानद सारख्या ठिकाणी किंवा ड्रायलँड किंवा ग्रासलँड आहेत या एरियात जावं लागेल. तसं महाराष्ट्र मोठा असल्यामुळं वेगवेगळे अधिवास आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आपण विदर्भात गेलो तर पानगळीचं जंगल आहे, उन्हाळ्यात पूर्ण सागाची झाडं पानं गळून पडतात. पण तुम्ही तेच वेस्टर्न घाटला गेला, आपल्या नॉर्दर्न वेस्टर्न घाटला, सह्याद्रीत गेला तर निमसदाहरित जंगल आहे. म्हणजे काही झाडांना पालवी राहते, काही पानं गळून पडतात. मग पश्चिम घाटात इकडे काय होतं, आपल्याकडे वेस्टर्न घाटला 10 फुटाच्या पलीकडे गवा उभा असेल तरी आपल्याला दिसत नाही. आणि तेच तुम्ही विदर्भात गेला तर सगळी पानगळ झालेली लांब लांबपर्यंत फक्त साग आणि ह्याचीच झाडांची खोड, त्यामुळे तुम्हाला लांबचं दिसतं. आणि आपल्याकडे पश्चिम घाटात पाणवठे बारमाही आहेत, प्राण्यांना माहित असतं की कुठे जाऊन पाणी प्यायचं. विदर्भात तसं नाही. विदर्भात पाण्याची कमतरता असल्यामुळे उन्हाळ्यात डिपार्टमेंट वॉटर होल्स डेव्हलप केलेले आहेत. सो पाणी प्यायला हर्बीव्होरस प्राणी तिथंच येणार, आणि ऑटोमॅटिक लेपर्ड असेल, टायगर असेल, ते त्या पाणवठ्याकडेच येतात. त्यामुळे तुम्ही एकदा तिथं गेला की तुम्हाला सगळंच दर्शन तिथं घडतं. बर. सो असं कम्पेअर नाही करून चालत. महाडोक होता नानजला, तो संपला जवळजवळ. सो डिपार्टमेंटनं जे प्रोटेक्टेड एरिया करून ठेवलेले आहेत, फ्युचरमध्ये तेवढेच शिल्लक राहतील. प्रायव्हेट लँड मधलं जंगल बऱ्यापैकी सगळं संपेल, आणि मग मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट जो विषय मला वाटतं तुम्ही घ्याल, तर हे मग वाढत जातं. बिबट्या गावात आला, कुणावर हल्ला झाला, आहेच तो प्रश्न. आणि पूर्वी हे घडत होतंच, पण आता सोशल मीडियामुळे ते फास्ट पसरतं आणि लोक सेन्सिटिव्ह झाली, त्यामुळे ते विषय धरून ठेवतात. आता तुम्ही एवढं म्हणजे सुंदर
सांगितलंय की व्याघ्र प्रकल्प 6 आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात, त्यातलं थ्रिलिंग असं कुठलं तुम्हाला वाटतं किंवा प्रेक्षकांना सांगतात इथे गेलात तर अगदी म्हणजे वाघाच्या दर्शनासोबत सगळंच तुम्हाला बघायला मिळेल? आता प्रेक्षकांच्या दृष्टीनं मी इंटरेस्ट सांगू का माझ्या दृष्टीनं, हा तर माझा सांगा, प्रश्न आहे. कारण एक वाईल्ड लाईफ एक्सप्लेन केलं ना की मी जसं सांगितलं की मी जंगलात गेलो, आपण जंगलात जाताना अपेक्षा करून जाऊ शकत नाही. मॅनमेड ऑब्जेक्ट आहेत ते जागेवरच असतात. समजा ताजमहालचा फोटो घ्यायचा आहे आणि लाईट पूर्वेना आहे का पश्चिमेला, कुठल्या सकाळी घ्यायचा का संध्याकाळी घ्यायचा, नाही चांगला फोटो मिळाला तर तुम्ही परत जाऊन तो घेऊ शकता योग्य वेळी. अभ्यास करू की लाइटिंग कधी त्याच्यावर. नेचरमध्ये असं कधीच नाहीये. एक घडलेली घटना परत आयुष्यात कधीच रिपीट होत नाही. सो तुम्ही जो जंगलात जाऊन एक्सपिरियन्स घेता हा फक्त तुमचाच असतो. तो कोण वाईल्ड लाईफ एक्सपर्टी आहे का तुम्ही लेमन आहात त्या विषयातले, ह्याच्याशी काही संबंध नाहीये. पण थ्रिलिंग म्हणून म्हणालात तर मग तुम्ही तुमच्यावर नेचरचे काय संस्कार झालेत किंवा तुमचा गाईड कोण आहे याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कमर्शियल खूप विचार केला तर त्या कंपन्या तुम्हाला नेऊन टायगर दाखवतील आणि मग ते फक्त टायगरच्या स्टोरी ऐकलेल्या असतात की असं झालं, मग 2 टायगर एकत्र, आपण व्हिडिओ बघतो आणि दोघांची फाईट झुंज चालू आहे हे ते. तर त्यांच्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं आणि इतरांच्या दृष्टीनं म्हणालो तर आपल्याकडे दी बेस्ट ताडोबा म्हणजे टायगर थोडक्यात ऍडव्हेंचर सगळीकडे. हा म्हणजे काही वेळा असं असतं, तुम्ही सफारी म्हणताय पण काही ठिकाणी वेस्टर्न घाटमध्ये तुम्ही चालत जंगलात फिरू शकता नेचर ट्रेल. आता गाडीतनं जाताना तुम्हाला वाघाचा ठसा दिसणं हे जास्त ऍडव्हेंचर आहे की चालत जाताना लेपर्डचा पगमात दिसणं. तुम्ही गाडीत असता, तुम्ही स्वतःला सेफ समजत असता. नेचर ट्रेल करत असताना तुम्ही चालत असता, आजूबाजूला झाडी असती, गवत असतं, कुठं टायगर लेपर्ड किंवा टायगर कुठं बसलाय तुम्हाला काय माहित. सो तो एक्सपिरियन्स जो असतो तो जास्त थ्रिलिंग असतो. सो अनुभव घेताना पहिल्यांदा वन्यजीव, निसर्ग हे समजून घेऊन तुम्ही जंगलात गेलं पाहिजे. फक्त मी टायगरच बघणार, लोकांचा समज झालाय वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणजे टायगर. अगदी तो टायगरचे जास्त फोटो काढतो तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच नाही. आता काही चांगले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत, त्यांच्या काही टायगरच्या फोटोला अवॉर्ड नाही आहेत. एखाद्या पक्षाच्या रेअर स्पेसिसच्या ऍक्शन मोड मधल्या फोटोला अवॉर्ड आहेत. सो लोकांनी ते थ्रिलची कन्सेप्ट पहिली डोक्यातनं काढली पाहिजे. टायगर म्हणजे थ्रिल ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतच असतं, पण जर दिसलाच नाही तर तुम्ही काय मिळवलं. समजा काहीतरी एक घटना, आता हनी बजार्ड नावाचा एक रॅप्टर आहे, तो मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करतो आणि तो इथला मध घेतो. आता जाताना समजा तुमच्या राईट साईडला आहे आणि मधमाशाच्या पोळ्यावर त्याने अटॅक केला आणि मधमाशा उडाल्या आणि अटॅक केला तर थ्रिल नुसतं महत्वाचं नाही आहे. वाईल्ड लाईफ इतकं सोपं नाही वाटतं तेवढं, म्हणजे जेवढं शांत दिसतं तेवढं शांत पण नाही. सो तुम्ही त्यातले अनुभव घेता आले पाहिजे. म्हणजे नीट तशी काळजी घेऊनही जंगल सफारीला गेलं पाहिजे. होतात ना अगदी. म्हणजे माया जी होती, माया टायगरेस, ती अगदी टुरिस्टच्या गाडीला घासून अगदी जवळनं जायचं, एकदम शांत आणि एकदम फेमस. पण त्या टायगरेसने शेवटी एक फॉरेस्ट गार्ड लेडीवर अटॅक केलाच. सो तुम्ही लाईटली पण नाही घ्यायचं या गोष्टी. आणि ते जंगलात गेल्यावर ते त्यांचं घर आहे तर त्यांचा आदर ठेवलाच पाहिजे. ते होताना काही वेळा दिसत नाही आता टुरिस्ट लोकांकडे. नाही खरंय रे, म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं माया टायगरेसचं जे आपण बोललो ते त्या गार्डवरती अटॅक केला आणि ते गाजलंय प्रकरण खूप. तर तुम्ही जेव्हा फोटोग्राफी करता ह्या प्राण्यांच्या सायकोलॉजी पण आपल्याला अभ्यासावं लागते आणि त्यानुसारच म्हणजे तसं आपण पाहायलाही जातो, दर्शन करावं वगैरे असं म्हणतो, पर्यटन करावं प्राण्यांची सायकोलॉजी लक्षात घेऊन. पण ते जे गार्ड आहेत नेहमीचे सवयीचे असतात, त्यांच्यावर अटॅक का केला गेला किंवा ती जी टायगर्स तुम्ही म्हणता एवढं शांत प्रवृत्तीची होती तरी असं का होतं प्राण्यांमध्ये? त्यात अनेक कसं आहे, तुम्ही जंगलात ज्यावेळी सातत्यानं जाता, पुस्तकी ज्ञान वेगळं, इतर विषयात तुम्ही पुस्तकी ज्ञान घेऊन IFS वाल IAS वाल XYZ, पण निसर्गात तुम्ही जाऊन ते अनुभवणं स्वतः, पुस्तकं वाचणे पाहिजे. तुम्ही जिम कॉर्बेट किती वाचलं, मारुती पल्ली किती वाचलं, तर ते त्यांचे अनुभव आहेत. ते अनुभव तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेत का, घेताय का,
हे तुमच्या वाचनाचे साहित्य म्हणून सुंदर आहे, पण तुम्ही फील्डवर जाता त्यावेळी तुम्हाला बिहेवियर कळायला लागतं. जसं तुम्ही म्हणालात की चालत जात असताना तुमची इंद्रिय जागृत होतात सगळी. म्हणजे तुम्हाला वास यायला लागतो जंगलातला, प्लांट्सचा वास असेल, इव्हन टायगर टायग्रेस यांच्या विष्ठेचा वास असेल. अगदी वेस्टर्न घाटमध्ये फिरताना एक प्लांट आहे, त्याचा वास असा आहे, फेमस झाड आहे नरक्या नावाचं, नावच नरक्या किंवा तर त्याचा वास असा आहे तो एखाद्या मेलेल्या जनावरासारखं. मग बरेचदा नवीन माणसाला काहीतरी प्राणी मेलाय, प्राणी कुजलाय, तर त्या फ्लॉवर्सचा वास आहे. आणि ही इंद्रिय जागृत होतात. कान, जसं म्हटलं मी, अलार्म कॉल्स हे असतात. किंवा अटॅकिंग पोझिशन मध्ये तुम्ही बघा, एक फिमेल डॉग असेल आणि ते पिल्लं असतील तर ती जवळ नाही येऊ देत. मालक सोडला तर बाहेरच्या माणसांना सेम प्राण्यांचे असं असतं की ते बरोबर पिल्लू वगैरे असेल, म्हणजे थोडक्यात अस्वल असेल, ती 2 पिल्लं असेल, ते जास्त अग्रेसिव्ह असतात. त्यांना भीती असती आपल्याला काही, माझ्या पिल्लांना काय होईल का, मग त्यावेळी अटॅक होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आता समजा रस्त्याने चाललोय आपण पायवाट किंवा ह्याच्यावर, आणि लेफ्ट साईडला गवा आहे आणि राईट साईडला त्याचं पिल्लू चरत आहे असं समजा, आणि तुम्ही गेलाय, तर तुम्हाला आधीच कळलं पाहिजे की आपण त्यांना क्रॉस करायचं नाहीये. तर तुम्ही क्रॉस करायला गेला आणि गव्याचं अचानक फिमेलचं लक्ष झालं की माझं पिल्लू पलीकडे आहे आणि हे मध्ये कोण आलं, माझ्या पिल्लाला धोका आहे, सो ते येऊन अटॅक करणार. सेम आता माया आणि त्या गार्ड लेडीच्या बाबतीत काय झालं मला पूर्ण कल्पना नाही, पण अटॅक होण्याची कारण म्हणजे अचानक समोरासमोर येणं. म्हणजे आता तुम्ही बघितलं कंटिन्यू पाऊसच चालू आहे, त्यामुळे यावेळी ग्रासची हाईट पण खूप वाढली. तर तुम्ही ग्रासमधनं चालत जाताना, ज्यावेळी चालत जाताय त्यावेळी काठीचा आवाज करणं, आधीच आवाज करणं, की जेणेकरून टायगर वगैरे बसला असेल तो आपल्या आवाजानं उठून निघून जाईल. तो काय माणसाचा आवाज आला म्हणून अटॅक कधीच करत नाही, तो निघून जातो. पण अचानक काहीतरी घडलं असणार आहे की ती खूप जवळ मायाला किंवा त्यांना जिप्सीची सवय आहे, त्यांना ह्युमन फिगर दिसत नाही. जिप्सी आणि येते जाते हे त्यांना माहिती आहे, पण जेव्हा ह्युमन फिगर दिसती त्यावेळी जमिनीवर, त्यावेळी धोका वाटतो. तर ते समोरासमोर आल्यामुळं तो अटॅक झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या सेफ झोनला ओलांडल्या गेली. म्हणून आम्ही सुद्धा फोटोग्राफी करताना आम्हाला माहित असतं की किती डिस्टन्स पर्यंत आपण पुढे जायचं. जसं म्हणून तर टेलिलेन्स कशासाठी असतात, तुम्ही काय मायक्रोलेन्स घेऊन वाघाचा फोटो नाही काढत बरोबर फील्डवर. सो म्हणून टेली एक सेफ डिस्टन्स असलं पाहिजे, त्यांना पण सिक्युअर वाटलं पाहिजे. ते डिस्टन्स तुम्ही क्रॉस केलं तर ते कधीही अटॅक करू शकतं. म्हणून सेम पक्ष्यांच्या बाबतीत आहे, वाईल्ड लाईफच्या मॅमल्स असे काही असेल की इव्हन बटरफ्लायचं पण आहे, तुम्हाला किती डिस्टन्स पर्यंत कसं जायचं आहे. डायरेक्ट फोटो काढायला गेलं ते उडून जाणार. तुम्ही स्टेप बाय स्टेप सावकाश. ड्रॅगन फ्लाय, डॅमसन फ्लाय, सुंदर मायक्रो फोटो येतात, कलर पण जबरदस्त असतात, पण तुम्ही फोटो काढायला गेले ते उडतं आणि मग त्याच्या मागे जाता ते परत येऊन त्याच काडीवर बसतं. तुमच्याकडे पेशन्स असेल तर काय करायचं की त्या काडीवर डॅमसन फ्लाय बसले, तुम्ही जवळ गेल्यावर ते उडून गेलं, तर तुम्ही तर न हलता स्थिर परत तिथेच थांबाय, ते उडून परत येऊन तिथेच बसेल, तुम्ही क्लिक करा. सो हे महत्वाचं की बिहेवियर तुम्हाला एकदा कळलं की, आणि त्या गार्ड लेडीचा पण दोष असेल किंवा असा भाग नाही, काही नवीन जॉईन झालेले असतात. आता सगळीच काय आयुष्यभर जंगलात लहानपणापासून फिरणार, ॲज अ जॉब म्हणून सुद्धा त्यांना नोकरीला लागलेले असतात. सो प्रत्येकाला असं अपेक्षित आपण करू शकत नाही की तो गार्ड असेल, फॉरेस्टर असेल की त्याला जंगलाविषयी पूर्ण ज्ञान असेलच. जसं तसं ते नोकरीत त्याचे दिवस जातील तसं तो अनुभवातनं एक 4-5 बदल्या झाल्या, काही ड्राय एरियामधल्या जंगलात राहिला, मग कधी वेस्टर्न घाटला आला, त्याची बदली परत विदर्भात झाली, मग किंवा लेपर्ड रिलेटेड रेस्क्यू ऑपरेशन असतील, हे तो सातत्यानं करत राहिला की अनुभव होतात, मग ते तयार होतात. पण नवीन लोकांना थोडंसं मग अवघड असतं, म्हणून त्यांच्यासाठी ट्रेनिंग वर्कशॉप हे ते डिपार्टमेंट घेत असतं एक्सपर्टींना. मला तुमचे अनुभव ऐकून तर असं वाटतं की जंगल सफारी करताना साध्या म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा जसे कधीतरी जंगल सफारी करायला जातात त्यांनी अगदी मार्गदर्शन घेऊनच गेलं पाहिजे. हो नक्की, तुमच्या बरोबर कोणतरी जाणकार हा असलाच पाहिजे. नाही तर तुम्ही नुसतं जाऊन तुम्ही
मी सांगतो ना, मी माझ्याबरोबर कधी नेचर ट्रेलला खूप आले, तर जंगलात चालत जात असताना सगळे सेम प्रत्येकाची मनोवृत्ती तीच असते की कुठला प्राणी दिसेल का, प्राणी दिसेल का. पण अचानक जाताना एखादा प्लांट किंवा एखादा बटरफ्लाय दिसतं जे एंडेमिक आहे वेस्टर्न घाट, म्हणजे प्रदेशानिष्ठ म्हणजे फक्त वेस्टर्न घाटमध्ये जगात कुठंच नाही, ते रेअर आहे. त्यांना मी दाखवतो, हे बघा हे बघा. वाघ लाखो लोकांनी बघितलाय, हत्ती लाखो लोकांनी, पण हे फुलपाखरू जगातल्या खूप कमी लोकांनी बघितलंय. कारण ते फक्त भारतात, ते सुद्धा पश्चिम घाटात आहेत. त्याचं सौंदर्य बघा, त्याचे पाहिजे तो फोटो काढा. फोटो काढून थांबू नका. मी त्यांना शिकवतो की मग आजकाल बटरफ्लाय गार्डन वगैरे कन्सेप्ट आहेत. मग प्रत्येक बटरफ्लायचं होस्ट प्लांट वेगळी, जी फिमेल त्याच्यावर या प्लांट्सवर अंड घालते. मग तो अभ्यास करा म्हणून नंतर सांगतो की ते बटरफ्लाय कुठलं होतं मी तुम्हाला सांगितलं. आता त्याचे फोटो बघा, आज नेटवर सगळं उपलब्ध आहे. त्याचं नाव बघितलं की त्याचा होस्ट प्लांट बघा. समजा ते प्लांट आपल्या एरियात येतं, आपल्याकडे अवेलेबल असेल तर येऊन तुमच्या बागेत लावा. म्हणजे साधं कढीपत्ता सुद्धा एकाचा होस्ट प्लांट आहे, चाफा आहे, साधे साधे प्लांट आहे, लिंबू, लाईम बटरफ्लाय बरेचसे त्याच्यावरच अंडी घालतात. तुम्ही ते लावलं की तुम्ही अवेअरनेस केलं, कॉन्झर्वेशन झालं, त्याची लाईफ सायकल पण कम्प्लीट झाली. फिमेलनं अंडी घातली, थोडीच पानं खाल्ली, तिचंच अंडी आळी कोश लाईफ सायकल. तर हे पालकांचं पण कर्तव्य आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा आपल्या लहान मुलाला सांगितलं की आपण एक लिंबाचं झाड लावू, त्याच्यावर कोणतंही औषध फवारायचं नाही, झाड मरत नाही. बरोबर, तेवढी पानं खाल्ली म्हणून काही झाड मरत नसतं. आणि मग ते लाईफ सायकल जर तुम्ही तुमच्या मुलाला दाखवली तर तो प्रॅक्टिकल शिकतो. मग तुम्हाला एक्झाम मध्ये कमी मार्क पडायचे तसं काही कारणच नाही, कारण त्यानं प्रॅक्टिकल शिकलेलं असतो, त्याच्या भाषेत लिहू शकते. तर ह्यात खूप मजा आहे. आणि त्याचा फोटो तो मग दाखवतो मुद्दामून की माझ्याकडे हे बटरफ्लाय एंडेमिक आहे वेस्टर्न घाटमध्ये, वाघ कोणी पण बघितला, हा आहे का फोटो तुझ्या. त्यावेळी त्यालाच पण जे फील होतं ते खूप महत्वाचं. मग आवड निर्माण होते. मग कोण प्लांट एक्सपर्ट होतो, मग कोण बटरफ्लाय एक्सपर्ट होतो, मग एखाद्याला काही वेगळा विषय आवडेल नेचर मधला, त्याच्यात तो सायंटिस्ट होईल, रिसर्चर होईल किंवा PhD करेल. सो ह्यानंच कॉन्झर्वेशन होत असतं. बरोबर आहे. आणि तशी दृष्टी हवी. तुम्ही जसं म्हणालात मुलांच्या बाबतीत, आता जे विद्यार्थी आहेत त्यांना खरंच गरजेचं आहे की निसर्गाच्या जवळ फक्त वाघ म्हणजे वाईल्ड लाईफ नाही. हे तुम्ही जसं म्हणाल बटरफ्लाय आहे, वेगवेगळे प्राणी, प्लांट्स पासून सगळं आहे. अगदी मॉथ्स आहेत, पतंग. अनेकांना माहित नसतं रात्री लाईटला काय येतं, फुलपाखरच म्हणतो आपण. ते फुलपाखर नाहीये, ते पतंग आहेत. रात्री अट्रॅक्ट होतात लाईटकडे आणि ते येतात. पावसाळ्यात जास्त दिसतात. आणि बेसिक फरक आहे. बटरफ्लाय दिवसा ऍक्टिव्ह असतात. सो त्यात इंटरेस्टिंग आहे. आता मॉथची मी फोटोग्राफी केली मध्येच. जवळजवळ 2 वर्षात माझ्याकडे 500-600 बटरफ्लाय मॉथ झाले. चांगले म्हणजे आवड म्हणून ऍज अ आर्टिस्ट, आणि डॉक्युमेंटेशन या एरियात आहे नाही. त्यानंतर मी फंजाय मशरूमची फोटोग्राफी 4 वर्ष केली. 40,000 फोटो झाले माझ्याकडे, म्हणजे आपल्या कर्नाटक पासून ते महाबळेश्वर. सो मला सगळ्यातच इंटरेस्ट आहे, बर्ड्स, मॅमल्स. लोक अडकतात कशात की बर्ड एक बर्ड किंवा प्लांट्सवाला आहे तो झूलॉजीवाला असतो, म्हणतो आमच्यामुळं बॉटनी, बॉटनीवाला म्हणतो आमच्यामुळे झू आहे. पण सगळ्यात महत्वाचं की एकमेकावर चालू, प्लांट असेल तर मॅमल्स, मॅमल्स असेल, बर्ड्स असतील, म्हणजे फौना असेल तरच फ्लोरा, फ्लोरा असेल तरच फौना. तर हे समजून लोक घेत नाहीत. मग एकच आवड लावून घेतात की फक्त मॅमलचेच फोटो काढतात, फक्त बटरफ्लायचेच फोटो काढतात. आणि मग बटरफ्लाय समजा वेस्ट घाटला 506, 505 काय असतील, त्याचे एकदा फोटो झाले की त्यांचा इंटरेस्टच निघून जातो. ते कॅमेरा वाजवलं मग परत जातच नाही. मग त्याचा ना नेचरसाठी उपयोग आहे ना समाजासाठी उपयोग आहे. तुम्ही छंद म्हणून केलं, पण तो पण छंद तुम्ही अर्धवट ठेवला. आपल्या छंदाचा फायदा हा इतरांना झाला पाहिजे. जसं आपल्याला आपण एक पेंटिंग केलं, समोरच्याला दाखवलं, तर त्यानं जर अप्रिशिएट केलं तर आपल्याला आनंद होतो. पण तुम्ही तिथंच जर थांबला, अप्रिशिएट केलं आणि पेंटिंग करायचं सोडून दिलं, मग तुमच्या आयुष्यातला रस तुम्ही घालवता. खरं. म्हणून निसर्गात फिरताना कधीही मुंगी आणि हत्तीमध्ये कम्पेअर करत बसायचं. म्हणते मुंगी जर कानात शिरली तर हत्ती पण काय करू शकतो. बरोबर. सो नेचरमध्ये ज्यावेळी आपण अन्न साखळी म्हणतो किंवा ते चक्र म्हणतो, त्याच्यात ह्या प्रत्येकाचा रोल महत्वाचा. आणि तो जर समजून आपण त्यांच्याकडे आदर आहे, तसं डॅमसन फ्लाय, ड्रॅगन फ्लाय, इन्सेक्टला संयुक्त डोळे असतात, म्हणजे फॅसेट्स म्हणतो आपण.
पण शाळेतल्या मुलांना सांगताना जर सांगितलं संयुक्त डोळे असतात, फॅसेट्स असतात, तर ते म्हणणार हे आमच्या स्कूलमध्ये शिकवतात, तेच चालू आहे, ते रटाळ आहे. त्यांना मी सांगताना काय सांगतो, तुम्हाला माहिती आहे का ड्रॅगन फ्लाय, डॅमसन फ्लाय मराठीत काय म्हणतात, चतुर किंवा टाचणी. तुम्हाला माहिती का त्याला डोळे किती असतात? तर 2. मी त्यांना म्हणतो 2 नाही. मग मी सुपर मायक्रोनं त्याचे डोळ्याचे काढलेले फोटो असतात. सुपर मायक्रोमध्ये ते छोटे छोटे डॉट्स आलेले असतात, इंडिव्हिज्युअल्स, फॅसेट्स. त्यांना तो नीट बघा, त्यांना 50,000 डोळे असतात. एकदम सगळी मुलं 50,000 आहे. मग ती कशी? तर बघा, इकडे 25,000 ते डॉट दिसत ना, तो एक डोळा आहे, त्याचा मिळून एक डोळा बनलाय, आणि दुसरीकडे 25,000 आहेत, ते मिळून एक. बघा, म्हणून ते हवेतल्या हवेत उगीच उडत नसतात, ते इन्सेक्ट पकडत असतात. मग त्यांना त्याविषयी काहीतरी, मग ते इंटरेस्ट न पुढचा मग त्यांचा रोल काय नेचरमध्ये, मग ते सांगायचं की डासांवर त्यांच्या जी लाईफ सायकल आहे, डॅमसन पाण्यात नसतात, त्यांचे लार्वा कोण खातात? हेच खातात. म्हणून कीटकांचं नियंत्रण होतं, म्हणून हे नेचर. मग त्यांना एखादा, आता मी असं नाही म्हणत, पण 100तला 1 मग तयार होतो. बरोबर आहे. लाईफमध्ये आपण सगळे संस्कार करतो, पण निसर्ग संस्कार खूप आपल्याकडे कमी होतोय. म्हणजे एखादी पॉश गाडी पण जाईल, पण पाणी बिलेली बिस्लरीची बॉटल अशी आपण टाकतो. आपली पर्यटन स्थळ आपण बघतोय की त्या ठिकाणी किती केअर आपण करतोय. म्हणजे आता फिरलो बरेच ठिकाणी, पण म्हणजे केनिया वगैरे पण जाऊन आलो. पण भारताचं जे वाईल्ड लाईफ आहे, आणि परमेश्वरानं म्हणा, ते भारताला आपल्याला दिलेली देणगी आहे, विविधता जी आपण म्हणतो ना, म्हणजे भाषा, प्रदेश हे तर झालेच, पण वाईल्ड लाईफ मध्ये किंवा डायव्हर्सिटीमध्ये सुद्धा जी विविधता दिलेली आहे आपल्याला देणगी, त्याचा आपण हे करत नाही, आदर ठेवत नाहीये. कारण जिथं पिकतं तिथं विकत नाही. तसं आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे पाणी आहे, मग आम्ही नळ चालू ठेवणार. जिथं पाणी नाही तिथं दुबईमध्ये त्यांनी पामची झाडं लावली, आणि आमच्याकडं भेरली माड म्हणतात, तर किल्ल्यावरची ती झाडं तोडतायत. काही अंधश्रद्धेत तोडतायत, म्हणजे त्याच्यावर एक उदमांजर असतं, पाम सिवेट, रात्रीचर आहे, ते त्याची फळं खातं. तर काही ते गैरसमज, ते काळा आहे म्हणून ते अपशकुनी, मग ते झाड घराच्या बाहेर नाही पाहिजे म्हणून तोडून टाकतात. अहो, पण त्याच्यावर सकाळी हॉर्नबिल पण येतात, धनेश पक्षी एवढा सुंदर आहे, ती पण त्याची फळं खातो. काही पिजन आहेत, ते पण खातात. म्हणजे आपण फक्त स्वार्थी पद्धतीनं आपल्याकडं मानव जातीकडे बघतो. मी कितीदा म्हणतो की एखादा लेपर्डने अटॅक केला की इतकं बातम्या आणि इतकं ते होतं, पण स्ट्रेट डॉग वाढले का? रेबीजनं किती माणसं मारतात? शेवटी हायकोर्टाला सांगायची वेळ आली की सार्वजनिक ठिकाणांचे कुत्री पहिला हटवा. खरं, पण हे मग माणसांना नाही का कळत? तुम्ही तुमचं कुत्रं घरात सांभाळा, रस्त्यावर आता का वाढली हा वेगळा विषय. नाही, खरंच आहे, हा एक वेगळाच मुद्दा आहे आणि महत्वाचा विषय सध्या होतो. जसं आपण पाहतोय आता बिबट्यांच्या हल्ल्याचा, स्ट्रीट डॉग पण फार वाढलेत आणि त्यांचे हल्लेही खूप. तर हे का होतंय? काय त्याच्या मागं साखळी एक अशी गोष्ट नाहीये, पण आपण म्हणतो की एक प्रजाती नष्ट झाली तर त्याचा काय फरक, फूड चेन आपण म्हणतो, बरोबर काय होईल. तर व्हल्चर आजकालच्या मुलांना माहितच नाही. ते तर गिधाड म्हणजे काय ते स्टोरीमध्येच राहिले. गिधाड नामशेष झाल्यावर अभ्यास केल्यावर लक्षात आलं की डायक्लोफेनेक नावाचं आपण इंजेक्शन देतो, आणि विसरल डाऊट होऊन ते मेले, आणि ते कळेपर्यंत 10 वर्ष गेली. तोपर्यंत 99% व्हल्चर नामशेष झाले. त्याला स्कॅव्हेंजर आपण म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला सफाई कामगार. तर ते इतके फास्ट नामशेष झाले, आणि का होत आहेत हे कळेपर्यंत खूप वेळ गेला. मग डायक्लोफेनेकवर बंद देऊन मेलॉक्सिकॅम आलं. तोपर्यंत एवढे गेले व्हल्चर काय करायची, गावाच्या आसपास म्हणजे बाहेर एखादं जनावर मेलं की नेऊन टाकायचे, आणि मग व्हल्चर ते खायचे. ते सेम वाईल्ड लाईफ मध्ये की एखादं जनावर मेलं ती व्हल्चर पूर्ण खाऊन टाकायची आणि सफाई करायची. आता असं झालं की एकतर व्हल्चर संपले, आणि आपण म्हणतो ज्या स्पेसिसला कळतं की आपली पुढची पिढी सर्वाइव्ह होणार आहे, त्यावेळी ऑटोमॅटिक त्यांची संख्या वाढायला लागते. जसं आपल्या मानवाचं झालं. आम्हाला भारताला एवढं सगळं अन्नधान्य एवढं पुरवलंय की इन्स्टिंक्टली आम्हाला माहिती आहे की आम्ही मुलं जन्माला घातली तरी ती 2 वेळचं खाऊन जगतील,
बरोबर. इन्स्टिंक्ट आहे म्हणून आपली संख्या वाढली असं मला वाटतं. आणि म्हणून असं झालं की ते जे जनावरं टाकायचे तेच पण आता लोक पुरतात, पण ते जनावरं टाकतात. त्याच्यानंतर त्याच्यावरती कुत्रीचे सगळे गावातली हे. त्याच्यानंतर आपल्याकडे चिकन शॉप खूप झाले, चायनीज चिकन शॉप, मटन शॉप. आणि तुम्ही बघितलं असेल ते बरेच ठिकाणी एखादा ओढा असतो गावातला, तिथं असतात बऱ्यापैकी. आणि त्याचं वेस्टेज जे असतं ना ते डायरेक्ट मागं टाकतात, दुकानाच्या मागं किंवा इकडे टाकतात. सो फूड अवेलेबल झालं. पूर्वी बघा स्ट्रीट डॉग एक फिमेल 7-8 पिल्लं जन्माला घालायची, मला आठवते, एखादं जगायचं. आज 7-8 पैकी 5 जगतायत, कारण आमचं प्राणीप्रेम प्रॅक्टिकल नाही, इमोशनल आहे. म्हणजे अरे वा किती सुंदर पिल्लं आहे, किती अरे त्याला खायला नाही, म्हणून आपण त्यांना सगळं खायला घालतो. एक तर अन्न वाया घालवतो, स्वतः घरातलं उरलेलं घेऊन त्यांना, नाही तर बिस्किट. मुळात तुम्ही त्यांना जगवताय म्हणजे बिस्किट हे कुत्र्याचं खाद्यच नाहीये, मैदा आणि ते तुम्ही गव्हाचं देता. पण ठीक आहे, पण ते प्रेम, त्याच्यामुळं काय झालं, ते पिल्लं जगण्याचं प्रमाण वाढलं, त्यांना खाद्य मिळायला लागलं. त्यामुळे ब्रीडिंग सीझन पण त्यांचा चेंज झाला. एक ठराविक असतो तसं न राहता कंटिन्यू ब्रीडिंग व्हायला आणि नियंत्रणच नाही. मग त्यामुळं ही स्ट्रीट डॉगची संख्या वाढत गेली. म्हणजे बघा, एवढ्या वर्षापूर्वी ते व्हल्चर नामशेष झाले, 100% त्याच्यामुळं नाही, पण 50-60% तरी त्याच्यामुळंच काय झालं, कुत्र्यांची संख्या वाढली, कारण त्यांना फूड अवेलेबल झालं. जसं स्ट्रीट डॉगचं आपण पाहतोय उदाहरण, की कसं ते डेंजरस झालाय प्रकार. पण कबुतराची विष्ठा आणि कबूतर हे पण आपल्या म्हणजे मनुष्य जीवनासाठी घातक आहेत का? मी तेच म्हणतो ना, की तुम्ही ज्यावेळी नेचर आणि वाईल्ड लाईफ कडं तुम्ही सायंटिफिक नजरेनं बघितलं पाहिजे, तुम्ही इमोशनली बघू नका. आता खरंच, आता बघा, ते रॉक पिजन आहे, ठीक आहे, पण चिमण्या होत्या त्यावेळी चिमण्यांची किंमत नव्हती. बरोबर. आता चिमण्या गेल्यानंतर सगळ्यांना चिमणी आठवली, मग त्यांच्यासाठी घरटी करा, हे करा, ते करा. ह्या अनबॅलन्समुळंच तुम्ही काय कडे शेड दिली. आपल्या पुण्यात जरी आपण बघितलं, मुंबईत बघितलं, तर चाळींसारख्या बिल्डिंग आहे, त्यांना अंडी घालायला, त्यांना राहायला जागाच करून दिली आपण, ती घरटीच तयार केली त्यांच्यासाठी. आणि त्याच्याशिवाय परत इमोशन आलं की तुम्ही त्यांना खायला खाद्य घाल. वाईल्ड लाईफ ऍक्ट नुसार तुम्ही वन्य प्राण्यांना खाद्य देणं हा गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही अनेकदा आपण बघतो घाट रस्त्यांवर की माकडं बसलेली असतात आणि लोक त्यांना फूड दे, केळी दे, हे दे, आणि मग त्यांची नॅचरल अन्न मिळवण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि ते आयदी होऊन बसतात. मग तुम्ही नाही खायला दिलं की मग ते तुमच्यावर अटॅक करतील, तुमची पर्स पळवतील, बॅग पळवतील, इव्हन गाडीची काच जरी निम्मी खाली असेल तर आज जाऊन ते सगळं काढून घेतील. सो तुम्ही प्रेम नाही करत आहे, ते आंधळं प्रेम आहे, त्यांच्यावर प्रेम नाही करत आहेत, त्यांना लुळं पांगळं करताय. आणि सेम आपण ते कबुतरांच्या बाबतीत परत करतोय. आणि त्यात सगळ्या स्पेसीस काही तुमच्या धोक्याच्या नाहीच आहेत. आता काही एंडेमिक आहेत, डव्हज अँड पिजन्स, त्यांचा आदिवास ठरलेला आहे जंगल, ते तुमच्या शहरात कधी येणारच नाहीत, पण ह्यांना ती सवय लागली आणि सर्वाइव्ह होत. तुम्ही म्हटलं ना की पुढची पिढी जगणार आहे, 3 अंडी घालतात तिथे, हे ते, आणि मग त्यांची संख्या वाढत गेली. त्यांना तुम्ही आदिवास करून दिला, रॉक पिजन, तर अनबॅलन्स झालं ते. आणि त्यांच्या विष्ठेत खरंच प्रॉब्लेम आहे ना तो, ते जर आलं तर अस्थमा आणि हे सारखे रोग शहरातल्या लोकांना त्या पिजन्समुळेच होत आहेत. मग तुमचा धर्मात प्रत्येकाला लिहिलेलं आहे, अहिंसा हिंदू धर्मात लिहिलेलं आहे, जैन धर्मात लिहिलेलं आहे, ती चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यावेळी करायचं त्यावेळी नाही केलं आणि नको तिथं आपल्याला आता वाटते की आपण ते जगवलं पाहिजे. शेवटी माणूस स्वार्थीच आहे. हे वन्यजीव आणि हे ते कुणासाठी आपण करतो, काय फार प्रेम आहे म्हणून नाही. ते जगले तर आपण जगणार आहे, आपली पुढची पिढी जगणार आहे. हे जोपर्यंत लोकांच्या डोक्यात व्यवस्थित नाही घुसत तोपर्यंत शक्य नाही आहे ते. म्हणून वाईल्ड लाईफचं काम करताना किंवा तो दृष्टिकोन इमोशनल ठेवून चालत नाही. तो साधी गोष्ट आहे, तुम्ही जंगलात गेला, तुम्ही मगाशी सफारीचं विचारलं, आणि चितळाचं एक पिल्लू आहे आणि टायगरने अटॅक केलं आणि त्याला पकडलं, तर वाईट वाटतं ना. बरोबर. अरे एवढं सुंदर गोंडस पिल्लू होतं, त्याला टायगरनं पकडलं. म्हणून काय तुम्ही चितळाला दगड, म्हणजे वाघाला काहीतरी डिस्टर्ब करून चितळ सोडवणार आहे का? वाघाचा धर्म आहे की ते त्याचं खाद्य आहे.
ते नैसर्गिक चालू असताना त्याच्यामध्ये इंटरफेअर आपण करायचा आपल्याला कोणी अधिकार दिलेला नाही. आता शहरात समजा एखादा पक्षी हिटनं, स्ट्रोकनं किंवा ऍक्सिडेंटनं जखमी झाला तर त्याच्यावर 100% उपचार करायचे. पण तुम्ही जंगलात चालत चाललाय आणि पक्षी वरून खाली पडला तर काय कराल तुम्ही? त्याला उचलून लगेच मेडिसिन द्यायची नाहीये, कारण ते मेल्यानंतर त्याच्यावर काही जीव आहेत ना, मुंग्या ते खातील आणि काही होईल. सो तुम्ही नेचरमध्ये इंटरफेअर करायचं नाही. तर हे लोकांना जोपर्यंत नाही लक्षात येत तोपर्यंत मग प्रॉपर कॉन्झर्वेशन होणार नाही, मग ते भलतीकडे जाईल. आपण आता पाहिले जैविक सायकल जी आहे, म्हणजे प्राण्यांची म्हणू, अन्न साखळी जी आपल्याला अभ्यासाला असते, विज्ञानामध्ये होती आधी, त्यात जैवविविधता किती इम्पॉर्टन्स आहे त्याचा तेही पाहिलं, आणि त्यामध्ये आपण आडकाठी आणतो तर कसा त्रास होतो हेही पाहिलं. पण आज घडीला जे बिबट्यांचे हल्ले होत आहेत महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या गावामध्ये, ते का होत आहेत आणि बिबट्यांचे हल्ले रोखता येतील का? खूप चांगला प्रश्न जो आता रिसेंट सगळीकडेच चालू आहे. जुन्नर पासून पुण्यापासून कोल्हापूर सगळीकडे आहे. तर वाईल्ड लाईफ एक्सपर्टनी हा धोका आधीच सांगितलेला होता 15-20 वर्षापूर्वी. पण कसं असतं, जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत आपण काही बघत नाही. सो सर्वसामान्य जनता पण म्हणा, प्रशासन म्हणा, ह्या गोष्टीकडे शक्यतो दुर्लक्ष करतं आणि त्याचे परिणाम मग भोगावे लागतात. म्हणजे काय होतंय की मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईल की आमच्या कोल्हापूर साईडचं देईन किंवा सगळीकडेच आज ते झालंय की पाणी अवेलेबल जिथं आहे तिथं आपण जी पारंपरिक शेती करत होतो ती जवळजवळ बंद केलेली आणि फक्त शुगर कॅन, ऊस लावत आहोत. पूर्वी कसं जंगल आणि गाव ह्याच्यामध्ये एक कुरण असायचं आणि दिवसा तिथं कॅटल्स चरायचे आणि कॅटल्स गेले संध्याकाळी 6ला रिटर्न की ऑटोमॅटिक गवे तिथं चरायला यायचे. मग त्याच्याबरोबर कार्निव्होरस प्राणी यायचे येते. पाणी अवेलेबल झाल्यानंतर ती जमीन सुद्धा उसाखाली गेली. म्हणजे काय झालं, जो हॅबिटाट होता प्राण्यांचा, म्हणजे लेपर्डचं तुम्ही जसं, तो हळूहळू श्रिंक होत चालला. आणि तुम्हाला म्हणाल तसं टायगरला दिवसाला खूप एवढं XYZ किलो मटण लागतं, म्हणजे मांस लागतं, तर लेपर्डला त्याची गरज नाही. ते तुमच्या पोल्ट्री फार्म आहेत किंवा कोंबड्या ठेवल्यात एका खोराड्याखाली हे ते गावात, तर ते जाऊन बस झालं त्याला तेवढं. शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्याला बस होतं. त्याला सगळ्यात आवडतं स्ट्रेट डॉग. आणि मग आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारले कुत्र्यांची संख्या, तर त्याचा नुसता परिणाम हा नाही, माणसावर हल्ले किंवा कॉन्फ्लिक्ट्स नाही, तर तो गावाकडे यायला सुरुवात झाली. ही अस्वच्छता, मग त्याच्यातनं ते टोळकी त्या कुत्र्यांची, मग त्याला ऑटोमॅटिक कळतं आणि मग तो ऊसातच राहतो. आजकाल तो राहू शकतो, त्याला काय ते जंगलच. ऊस जरी असेल त्याला लपायला जागा मिळाली की ते जंगलच त्याच्यासाठी. आणि मग तो तिथल्या इथं रात्री बाहेर पडतो. तुम्हाला जर लेपर्ड कसा वागतो याचा अभ्यास करायचा असेल तर घरात किंवा आजूबाजूला मांजर असतं ना, त्याचं बिहेवियर बघायचं. ते कॅट फॅमिली सेम तसं लेपर्ड वागत असतो. आणि मग त्यामुळं आजकाल ह्या लेपर्ड मादी जी आहेत ती पिल्लं सेफ्टी म्हणून ऊसाच्या शेतातच पिल्लं घालतायत. आणि बरोबर तुम्ही बघाल ऊस वाढतो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान, आणि त्यावेळी ऊस कापणीला येतो, साखर कारखाने सुरू होतात, त्यावेळी हे डिस्टर्ब होतं लेपर्ड, कारण ते कापणीसाठी लोक आत जातात किंवा त्याच्यानंतर ऊस कापणी झाली की ते पेटवलं पण जातं. सो ते एका ठिकाणाहून दुसरीकडं मायग्रेशन करायला जातात किंवा तिथून बाहेर पडतात. त्यामुळे बघा माझ्या बघण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारी 15 पर्यंत मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्स वाढलेला दिसतो. की लेपर्ड मानवी वस्तीकडे जास्त आले, दिशाहून होऊन जातात ना. तुम्ही कुठल्याही उसात गेला तरी माणसंच आहेत त्यावेळी. सो मग ते कारण आता आम्ही जंगलात बघितलं लेपर्ड, मी 7-8 फुटावर चालत असताना सुद्धा बघितले, उठून निघून गेलाय. तोच जगातला सगळ्यात नालायक प्राणी आला म्हणून, मानव प्राणी. टायगर सुद्धा तुमच्या आडवा आला तर असं म्हणतात की तुम्ही एकदा वाघाला बघता त्यावेळी 10 वेळा वाघानं तुम्हाला बघितलं असतं. जंटलमन आहे तो खूप, तो नादाला नाही लागत.
तो माणूस प्राणी दिसला, वास आला तर तो त्याची दिशा बदलतो. तर तसं वाघाचं मग बिहेवियर चेंज झाला. आता त्याने अडॉप्ट केलं ना ते. रमणजी, नरभक्षक वाघाला मारू शकतो आपण, असं पण आहे कायदा की ते जर जास्त माणसांना खात असेल तर मारू शकतो. पण आता तुम्ही मगाशी म्हणालात की त्याला मारलं नाही पाहिजे, तर मग हे कसं संवर्धन मी परत म्हणतो, प्रॅक्टिकली विचार केला. आता समजा एक नरभक्षक वाघ आहे, म्हणजे थोडक्यात काय, वाघ असेल, लेपर्ड असेल, त्यांनी माणसावर हल्ले केलेले आहेत. जर तो आयडी झाला, आयडी करतात आज टेक्नॉलॉजी, फॉरेस्ट डिपार्टमेंट पण यूज करतात, कॅमेरा ट्रॅप लावले जातात, हे ते त्या एरियात कोणता टायगर आहे किंवा काय. आता हे प्राणी नरभक्षक कधी होतात ह्याचा जर विचार केला तर एक तर समजा आपण एक उदाहरण घेऊ की 2 टायगर आहेत, त्यांच्यामध्ये टेरिटोरियल फाईट झाली, एक जखमी झाला. तर जसं की 7-8 वेळा एक टायगर शिकारीचा प्रयत्न करतो, त्यावेळी एकदा त्याला शिकार मिळते. असं असताना तो जो जखमी झाला त्याला फूड नाहीये, म्हणजे त्याला शिकार करता येत नाही. तर सगळ्यात सोपं कोण? मनुष्य प्राणी, की त्याच्याकडे स्वतःच काही हत्यार नाहीच आहे, देवानं सगळं काढून घेतलेलं आहे. नंतर त्याला सगळ्यात सोपं आहे की ते माणसाला पकडणं, आणि माणसाचं मांस किंवा रक्त ह्याची त्याला हे नाहीये मुळात. पण एकदा जगण्यासाठी त्यानं सोपं आहे म्हटलं की आपलं पोट भरतंय की मग तो नरभक्षक होतो. म्हणजे तो एखादा जखमी वाघ की त्याला पळता येत नाहीये किंवा खूप एजड झालाय, वयस्कर झालाय, ज्याला शिकार करतायत, किंवा टेरिटोरियल फाईट मध्ये हारलाय आणि मग त्याला त्याचा एरिया त्या वाघाला ठेवून त्याला दुसरीकडे जावं लागतंय. अशा ऍक्सिडेंटल केसेसमध्ये तो नरभक्षक होतो. आणि मग नरभक्षक झाला की मग त्याची ऑर्डर देऊ शकतो आपण. आपल्यासाठी मनुष्य प्राणी पण महत्वाचे ना. असू दे वाघ आहे म्हणून आमची माणसं मेली चालतील, हे एक्स्ट्रीम विचार आहेत, असं नाही होता कामा. पण ह्याच्यामध्ये काय होतं, काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही वाईल्ड लाईफर आहेत की ते नाहीच मारायचं, अगदीच आहे. त्यांना एक परिणाम होतो, एक वाघ मारलेला बरा, पण समाजाचा रोष जर तो तयार झाला ना तर ते बाकीचे 5 वाघ मारून टाकतील ज्यांचा काही दोष नाही. तुम्ही थोडा सवड दिली की ते बरोबर होतं. पीसीसी म्हणजे हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स असतात, त्यांच्याकडे अधिकार आहे तो. ते नागपूरमधनं ऑर्डर दिली की डिपार्टमेंट ज्या ज्या भागात आहे तिथनं ते इम्प्लिमेंट करत असते. पण बरेचदा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांवर पण प्रेशर येतं ना की तुम्ही वाघच मारताय, म्हणजे मग ते काय म्हणी चालू होतात, काय ते कुंपणीत शेत खातोय किंवा ज्या वन विभागानं ते वाचवायचं ते स्वतः मारतायत. तर त्यावेळी मारण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ती मध्ये एक केस घडली, त्याच्यामध्ये शाळेतली मुलं शाळेला जाईना 3-3, 4-4 महिने, शेती करायला लोक जाईना, मग तुम्ही वाघ वाचवत बसणार आहे का? लोकांचा रोज झाला तर आजूबाजूचे 4 वाघ मारून टाकतील. तो वाघ मारायलाच पाहिजे असं काही नाहीये. पिंजरा लावून तो जर सापडला तर त्याला जिवंतच पकडायचा. पहिल्यांदा प्रयत्न हा जिवंत पकडायचा करायचा आहे, पण तो सापडतच नाहीये आणि तोपर्यंत 8-10 माणसांना त्यांनी मारलंय, तर त्यावेळी मग तुमच्याकडे पर्याय उरत नाही. कारण ह्याच्यामुळे असं होईल की वाघाविषयी द्वेष निर्माण होईल आणि मग ते टायगर प्रोजेक्टच नको, व्याघ्र संवर्धन कशासाठी, ह्याच्यामुळे आमचं असं होतं. तो सेम आहे लेपर्डच्या बाबतीत सुद्धा. ज्यावेळी तुम्हाला सेफली त्याला पकडता येत असेल आणि तो आयडी झालेला आहे आणि डिपार्टमेंट डिक्लेअर करू शकतं की हा मॅनिटर होता, म्हणून तुम्ही अख्ख्या एरियातले 10 लेपर्ड पकडून झू मध्ये टाकणार आहे का? हे पण चुकीचं. आणि मग त्याच्यावर आता मी काही त्या मॅमल्स मधला एक्सपर्ट नाही, पण त्याच्यावर अभ्यास करणारे प्रॉपर लेपर्डवर पण लोक आहेत आपल्याकडं, तर ते सजेस्ट जे करतात ते फॉरेस्टचे काही एक्सपर्ट्स असं मिळून त्याच्यावर उपाययोजनाचा प्रयत्न नक्कीच करतात. पण त्याला वेळ द्यायला लागतो. तुम्ही पटकन भावनिक होऊन निर्णय घेतले तर ते चुकीचे ठरतात. पुन्हा जैव साखळीला धोका, जसं नुसतं जैव साखळीला धोका असं नाही, एकदा जर ते पडलं की असं केलं चालतंय की मग सगळीकडे तुम्ही चुकीचं करा. म्हणजे एकदा शिकारीची परमिशन जर एखाद्या स्पेसिस दिली तर ती प्रॉपरली फॉरेस्ट डिपार्टमेंटनं त्या नॉर्म्स प्रमाणे त्यांनी करावी. तुम्ही शिकार करा म्हटलं तर अख्खं आमच्याकडे शिकारीला हौशीच लोक आहेत, सगळंच मारून टाकतील. आयडी कोण करणार? वन विभाग आहेच त्याच्यासाठी ना, आपण आपल्यासाठी केले ते सुरू असतं. हा, त्याच्यावर वचक कुणाच तरी पाहिजे, ऍक्टिव्हिस्ट पाहिजेतच, नाही असं नाही,
पण ते इमोशनल नसावे, प्रॅक्टिकल असावे. खूप अशी डेंजरसच ज्याला म्हणून परिस्थिती निर्माण झाली आहे आजूबाजूच्या गावात. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात लोक अगदी गळ्यात तो पट्टा घालतात लोखंडाचा, ज्याला काटे, पकडू नये बिबट्यानी म्हणून. तर बिबट्याची शिकार करण्याची पद्धत अशी काही वेगळी असते का, की तो गळ्यालाच पकडतो? आणि प्रोटेक्शन, खरंच हे प्रोटेक्शन होईल हे जी पद्धत वापरल्या जाते? आता आपलं जे हे आहे पश्चिम बंगालमध्ये, तिथे टायगर मॅनिटर जास्त म्हणजे माणसांवर हल्ले करतात, बरीच उदाहरणं. तर मग त्यांनी काय उपाययोजना सुरू केली मासेमारीला जाणाऱ्या लोकांनी, की मागून हल्ला करतो. वाघ कधी पण असं हे करत नाही, एक तर मागून किंवा बसलेला माणूस असेल तर त्याच्यावर हल्ला करतो आणि मागून करतो. तो मागून तो शेवटी मान पकडतो. शिकार करण्याची पद्धत खूप व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता की तो शिकार कशी करतो. इकडे पकडून हे नस हे झाल्यानंतर, जीव गेल्यानंतर मग तो हे करतो. म्हणून त्यांनी मुखवटे लावायला मागं सुरू केलं. काही वर्ष परिणाम झाला की लेपर्ड अटॅक. पण शेवटी काय, वाघ तो हुशार आहे, त्याला कळलं हे खोटा मुखवटा आहे, त्याने परत अटॅक सुरू केले. पण हे महत्वाचं आहे की ठीक आहे, प्रोटेक्शनसाठी एक लावलंय की ज्याने त्यांनी इथं पकडलं तर डायरेक्ट डॅमेज तरी होणार नाही. हे बघा, काही ठिकाणी आता जंगलाच्या आसपास हे लोकांनी पूर्वीपासून प्राणी आहे, ते प्राणी आणि मनुष्य हा एकत्र राहिलेला आहे आणि आपल्या संस्कृतीत पण आहे. आता काय होतंय, आपण बाऊ करतोय प्रत्येक गोष्टीचा. मीडिया पण आहे, पटकन त्याला पकडते. म्हणजे एक गावातले 8 लोकांनी जर ते बांधलं, त्याला उपाययोजना कराव्याच लागतील. डिपार्टमेंट आणि प्रशासनाचं पण काम आहे. पण हे तुम्ही दाखवून सगळ्या लोकांना असं दाखवताय की सगळ्याच शेतकऱ्यांना आणि सगळ्यांनाच ते आयुष्यभर गळ्यात घालून फिरायला लागेल का पट्टा? असं नाही. क्वचित काही घडणाऱ्या घटना असतात, पण त्याचा बाऊ न करता प्रॅक्टिकल सोल्युशन काढणं हे महत्वाचं आहे. म्हणजे ते परमनंट सोल्युशन नाही. नाही, परमनंट कुठले. आता खूप काही उपाय करून झाले की लाऊडस्पीकरवर तुम्ही गवे पळवण्यासाठी वाघाचा आवाज काढला आहे. ते आता मी ऍक्च्युअल साईज म्युरल्स तयार करतो, वाघ, बिबट्या आहे ते इन्फॉर्मेशन सेंटरसाठी. तसं करताना जर एखाद्या वेळेस एका ठिकाणी तो वाघ उतरवला आणि तिथे जर माकडं असतील तर ते कॅम्पसमध्ये 8 ते 10 दिवस येत नाही. ते अलार्म कॉल देतात आणि पळून जातात. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मला ते लोक पाठवतात, हे बघा हे लंगूर अलार्म कॉल द्यायला लागले, खोटा वाघ आहे तरी सुद्धा ते अलार्म कॉल देत आहे. आणि आता मग नंतर कळतंय खोटा आहे, मग 10 दिवसांनी येतात. जसं आपण कुंपण घालतो वन्य प्राण्यांपासून, शेतीचं नुकसान किंवा हत्तीपासून, तुम्ही एका शेतकऱ्याच्या ह्याला लावलं कुंपण, त्याचे शेत वाचलं, तो शेजारच्या शेतात जाणार. तिथं घातलं तर तो त्याच्या पलीकडच्या शेतात जाणार. म्हणून काय अख्ख्या शेतीला तुम्ही भारतातल्या कुंपण घालणार आहे का? म्हणून ती सवय लागता कामा नये. आपण जे कॉरिडॉर म्हणतो प्राण्यांचा, भ्रमण मार्ग मराठीत म्हणतात, तो प्रोटेक्ट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तो जर प्रोटेक्ट केला, त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्स, हे होणारे घाट रस्ते, मायनिंग, जे प्युअर जंगल आहे त्याची तोड, हे जर तुम्ही थांबवलं तर ऑटोमॅटिक हळूहळू ह्या कॉन्फ्लिक्ट कमी होऊन जाईल. तुम्ही जर त्यांच्यासाठी काही जागाच ठेवणार नसाल आणि सगळं हे माझंच म्हणजे माणसाचं, ह्या पद्धतीनं पॉलिसीज आणि आपण वागणार असलो तर हे कॉन्फ्लिक्ट थांबणार नाहीच आहे. आज लेपर्ड तुम्ही सांगितलं, काही वर्षांनी तुम्ही बोलवाला हा कॉन्फ्लिक्ट तिथंच राहील, फक्त स्पेसिस बदल. बिबटे, उद्या गव्यांची संख्या वाढली कारण तुमच्याकडे वाघच नाहीत, गव्याला मारणार कोण? गव्यांची संख्या वाढली आहे, त्यांचा पण आमच्याकडे प्रॉब्लेम आहे, बरेच ठिकाणी आहे गव्यांचा, की भात शेतीचं नुकसान करतायत. म्हणून काय सगळे गवे मारून टाकायचे का? तो उपाययोजना करणं. पण ही प्रोसेस आहे ना, आज ठरवलं की उद्या होत नसते. लोकांना आज काय आहे, एखादं ठरलं की उद्या पाहिजे, पेशन्स नाही आहे, की त्याला थोडा वेळ द्यायला लागतो. मग हळूहळू प्रोसेस आहे. व्हल्चर संपायला 10 वर्ष लागली, एक प्रजातीच आपण नष्ट केली, अगदी क्वचित कुठेतरी दिसतात. ते चाललं आपल्याला आणि आपल्यावर यायला लागलेलं उद्या उपाययोजना पाहिजे असं होऊ शकतं. तर म्हणून ही जनजागृती, लोकांमध्ये अवेअरनेस, ह्या गोष्टी सातत्यानं का कराव्या लागतात. काही वर्षानं मला असं वाटायला लागलं की खूप मीडिया आहे, खूप फिल्म्स आहेत,
खूप ऍक्टिव्हिस्ट आहेत, खूप वाईल्ड लाईफर आहेत, फोटोग्राफर्स आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, लोकांमध्ये अवेअरनेस येतोय. पण कोविड नंतर मी परत बघितलं की खूपच प्रॉब्लेम झालाय विद्यार्थ्यांचा. मी शिक्षकांना पण भेटतो, प्रोफेसर लोक, ते म्हणतात की बिचाऱ्या त्या पिढींचं नुकसान झालं. आणि मग परत बघतो की ह्यांच्यात अवेअरनेस आहे का, तर जिथं मी सुरुवात केली परत तिथंच आहे. त्यामुळे मला परत लक्षात आलं, मी काही महिने काम थांबवलं. काम म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायचं, हे ते थोडं अवेअरनेस, सारखे जे प्रोग्राम करत राहतो, थोडं उदरनिर्वाहाचं पण बघितलं पाहिजे, नुसतेच ऍक्टिव्हिटी. पण परत लक्षात आलं एवढं करून सगळं शून्यच आहे. हे सातत्यानं करण्याचं काम आहे. तुम्ही आज केलं, 4 लोक तयार झाली किंवा अवेअर झाली म्हणून आता मी काम थांबवतो, असं कधीच होत नाही. मग तो वाईल्ड लाईफ विषय असो नाहीतर कोणताही असो, सातत्यानं समाजातल्या काही घटकांनी, आरोग्य असेल, वन्यजीव असतील, एनी कुठलेही विषय सोशल, ह्या लोकांनी सातत्यानं चालवलीच पाहिजे. एनजीओज नाही, ते संपलं माझं काम झालं आता लोकांच्यात अवेअरनेस झाला असं कधीही होणार नाही. कारण समस्या वेगवेगळ्या निर्माण होतील आणि त्याच्यावर उपाययोजना आणि लोकांच्यात अवेअरनेस आणणं करावंच. हे अगदी 100% खरं आहे. कारण आपण असं म्हणतो ना की ज्याला आपण त्रास देतो तो नंतर येऊन आपल्याला त्रास देतो. प्राण्यांचं घरच आपण नष्ट केलं, जंगल तोड होतीये आणि त्यामुळे हे तर घडणारच आहे. अगदी नाही, हे लोकांना माहिती आहे ना, इतकी पण अडाणी लोक नाहीये आपण की काय येतात सगळं माहिती आहे, पण ते कुणाला समजून घ्यायचं नाहीये. त्याचा सिरियस लाईफ मध्ये आपण एवढे फास्ट पळतोय, त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या समस्या नको आहे. आज आम्हाला बिस्लरीचं पाणी मिळतंय ना, मग नदी पोल्युटेड झाली म्हणून मला काय फरक पडला, मी 20 रुपयाची पाण्याची बॉटल घेऊ शकतो. मग ते पोल्युटेड का होईना नदी, ती पाण्याची बॉटल परत मी नदीत टाकेल. आज मला सांगा, पुलावरनं जाताना तुम्ही बघितलं असेल, मी पण बघितलं, अनेकदा नद्यांमध्ये निर्माल्य वरनं असतं. पण नुसतं निर्माल्य पण नाही, ते प्लास्टिक सहित ते निर्माल्य, बॉटल्स. आणि एज्युकेटेड लोक, ह्यांना आपण एज्युकेटेड म्हणतो. आपल्या शैक्षणिक व्यवस्था जी आहे ना, ह्यात प्रॉब्लेम आहे आणि त्याचे हे सगळे परिणाम आहे. म्हणजे अगदी भ्रष्टाचारापासून ते या अधिकाऱ्यांपर्यंत. कारण ज्याला ज्यातलं आवड आहे त्याच्यात तो कामच करत नाहीये. म्हणजे एखादा गार्ड आहे, फॉरेस्टर आहे, जो झाला परीक्षा देऊन आणि त्याला सरकारी नोकरी मिळाली म्हणून त्यानं ती स्वीकारली, त्याला वनांविषयी काहीच माहित नाही, त्यांना वाईल्ड लाईफ विषयी काहीच माहित नाही. आणि खरंच ज्या युथला वनांविषयी इंटरेस्ट आहे, आवड आहे, त्यांना नोकरी नाही. मग ज्याला ज्यात इंटरेस्टच नाही तो चांगली सेवा करेलच कसा? बरोबर. तो पगारासाठी गेला ना. हे मी फक्त वाईल्ड लाईफ किंवा नेचरचं नाही सांगत आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये ही परिस्थिती. इम्बॅलन्स इथं पण करून ठेवला. एज्युकेशन सिस्टीम जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत मग तो प्रशासकीय अधिकारी सुद्धा, जसं एखादा कलेक्टर किंवा तहसील असेल, तो जर फक्त आयुष्यभर पुस्तकी ज्ञान घेऊन IAS झाला असेल, IFS झाला असेल, तर त्यांना लोकांच्या रस्त्यावरच्या खड्ड्या समस्या काय कळणार. ज्यावेळी नेता तिथून जातो त्यावेळी तो रोड एकदम चकाचक होतो त्या दिवशी, आणि परत रे माझ्या मागला, आणि लोक पण लगेच घाण करत. असं नाही आता रस्ता स्वच्छ झालाय तर आपण लाज वाटली पाहिजे ना, स्वच्छ रस्ता आहे, अरे फॉरेन सारखा दिसतोय, कशाला ते प्लास्टिक, गाडीची काच खाली आहे. तुम्ही 25-30 लाखाची गाडी घेऊ शकता, पण ते मॅनर्स आपल्या लोकांना अजून नाहीये. पण म्हणून आत्मभान, सेल्फ अवेअरनेसच त्याला उपाय आहे. अगदी बरं, लोकसंख्या पण आपली एवढी म्हणून तरुण पिढीला आणि युथला, लहान मुलांना पहिल्यापासून मार्गदर्शन करणं, त्यांना ऍक्टिव्हिटी मधनं ते समजून सांगणं, मगाशी विषय. नाही, निसर्ग साक्षरता खूप गरजेची तुम्ही म्हणता, यावरून मला कळतंय. आता इतके सुंदर अनुभव आहेत तुमचे, पण आता आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल, ज्यावेळी तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता, आम्हाला मुख्यत्वे इंटरेस्ट असतो की वाघांचे फोटो. तर वाघाचे फोटो जे काढल्या जातात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरकडनं, तुम्ही एक मचान बांधता का, किंवा कसा तिथे असा थोडक्यात दबा धरून बसतो वाघ, तसे तुम्ही कसं बसता की फोटो निघेल? काय झालंय आता,
डिपार्टमेंट खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. काही वर्षापूर्वी होतं की तुम्ही परमिशन काढून हे करून तुम्ही मचाणावर बसून त्याच्यामध्ये सेन्ससला फोटो काढले हे ते चालायचं. आता खूप स्ट्रिक्ट आहे. तसं तुम्ही इलिगल किंवा तुमच्या मनाने जंगलात जाऊन असं हाईडवर वगैरे बसू शकत नाही. पण त्याच्यातले एक्सपर्ट आहे ते करतात का? पण मी मग बर्ड्सचं उदाहरण देत की आजकाल बर्ड फोटोग्राफी खूप फेमस आहे. पण त्याला हाईड करून बसायला लागतं, कारण फॉरेस्ट मधले जे पक्षी आहेत ते खूप शाय असतात. म्हणजे तुमची जरा जरी हालचाल झाली तर ते उडून जातात. म्हणजे हे तर एखादा, आता मी केलेली आहे पूर्वी फोटोग्राफी, अजून करतो काही ठिकाणी, पण प्रायव्हेट लँड फॉरेस्ट जिथे आहे तिथे समजा एक पाणवठा आहे, पाणी कमी आहे आणि पक्ष्यांना पाणी प्यायला तर यावंच लागतं, आंघोळीला यायला लागतं, तर तिथं मी हाईड करून बसतो. म्हणजे मिलिटरीच्या कपड्याची अशी हाईड, आणि त्यात सकाळी 7ला आत जाऊन बसतो, ते संध्याकाळी 6ला बाहेर पडतो. बापरे. पाणी आतच प्यायचं, आवाज न करता ते बिस्किट तेवढंच खायचं, आणि मग एक त्याला खिडकी असते, आणि मग ह्युमन फिगर वगैरे आणि आवाज नसल्यामुळं मग ऑटोमॅटिक पक्षी प्राणी त्या पाणवठ्यावर येतात. पण ह्यात एक आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा उद्देश आहे अवेअरनेस. ते काय मॉडेलिंग शूट आणि प्री वेडिंग पोस्ट वेडिंग नाही आहे. त्याचा अंतरिम एम आहे अवेअरनेस. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, अशा गोष्टी करताना जो पक्षी पाणवठ्यावर आलाय तो पाणी पिल्याशिवाय जाता कामा नये. मग तुम्ही इथिकल फोटोग्राफी करत नाही. आणि म्हणून मग त्यातनं त्या खिडकीतनं पक्षी आले की तुम्ही फोटोग्राफी करू शकता. मग त्याला भयंकर पेशन्स लागतात. पक्षी येतात म्हणजे काय सातत्यानं तिथं पक्षी येतात असं नाही, आले तर येतात, नाही तर 3-3 तास काहीच ऍक्टिव्हिटी नसते पण. आणि सकाळी, आणि मग एकदम संध्याकाळी अंधार पडायला आला की मग पक्षी तिथे येतात. पण अनेकदा एन्काउंटर झाले ना, म्हणजे 5 फुटावर 10 फुटावर गवा आहे, तो पाणी पितोय, त्याला थोडीशी शंका आहे, तो शिंकरतोय, तर मी शूट घेतले की तो जिभेनं हर्बिव्हरस पाणी कसे पितात, जिभेनं पाणी पितात, सॉरी ओठानं पाणी पितात हर्बिव्हरस, आणि बाकी जिभेनं, तर ते शूट केलेलं आहे क्लोजअप. पण तो प्राणी पाणी पिऊन निघून गेला. रिस्की असतं का कधी कधी? मी मग अशी म्हणालो तसं पहिल्या ह्याच्यात की तुम्हाला बिहेवियर माहित असेल तर नाही आहे रिस्की. तुम्हाला काही अनुभव असे आलेत थ्रिलिंग? हो, आगाच्या होते, अनेकदा आलेत, पण भीती नाही वाटली कधी. म्हणजे माया तर अगदी 3 फुटावरच होती. म्हणजे तिची एक माझी गाडी उभी होती आणि ती टेकाडावरून वर आली ती डायरेक्ट, मी लेफ्ट साईडला ज्या गाडीत खिडकीत होतो इथे तोंड, ती खाली होती आणि गाडी एकदम कड्याला होती. ती इतकी जवळ आली की मी हळूहळू लेन्स हात घेतली. माग गार्ड बसलेला होता, तो माझा मोबाईल मध्ये शूट करतोय, माझा हात थरथरतोय असा. बापरे. कारण ती मिशा पूर्ण इथे, आणि ती माझ्याकडे बघ, आणि सेफ्टी काहीच नाही. मी होतो गाडी, पण ग्लास ओपन होती ना पूर्ण, आणि एकदम समोर येणं, काही नाही, नजरेत नजर झाली, बघितली आणि निघून गेली कडे. पण एक थ्रिलिंग, एका अस्वलाचा एकदा अटॅक झाला, पण ते माझ्याबरोबर 7-8 प्राणीगणना असते ना त्यावेळी, एकदा कोयनेमध्ये आम्ही होतो 7-8 जण. ते सेम असं जांभळाचं झाड होतं, ते 2 दगड होते, त्याच्यामध्ये एक अस्वल बसलेलं आणि एक जांभळं खायला ते झाडावर चढलेलं. आणि मी जस्ट पायवाटेवरून आम्ही जाताना मी फक्त 3-4 फूट आत गेलो बघायला, म्हणजे काय करते म्हणून, आणि ते खाली उतरायला लागलं. माझ्या लक्षात, तोपर्यंत त्या 2 दगडाच्या मध्ये एक अस्वल बसलेलं, ते दिसलंच नाही कोणाला, कारण डेन्स मध्ये थोडं होतं, आणि ते आलं पळत. पण तोपर्यंत मग मी रिटर्न पळत आलो आणि बाकीचे सगळे ओरडले, त्यामुळे ते रिटर्न पळून गेलं. येतात म्हणजे हे जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही. जोपर्यंत तुमच्याबरोबर ऍक्सिडेंट होत नाही तोपर्यंत काही वाटत नाही. एकदा ऍक्सिडेंट झाला, कारण तो ऍक्सिडेंटच असतो, तसं होऊ शकतं लाईफमध्ये. पण मी जसं म्हणालो की बिहेवियर स्टडी असेल आणि आपली मर्यादा आपण सोडली नाही तर काहीच प्रॉब्लेम. साधी गोष्ट आहे, तुम्ही जंगलात जाताना चांगले शूज घालूनच गेलं पाहिजे. तुम्ही स्लीपर घालून जंगलात गेला आणि घोणसून बाईट केला, ते विषारी आहे ना, जंगलात तुम्हाला अँटीव्हेनम द्यायला आणणार कोण? बरोबर. तो वेळ पण पुरणार नाहीये. आम्ही जंगलात कधी समजा गेलो 4-4, 5-5 दिवसांनी आत गेलो असो आणि स्नेक बाईट झाला तर काहीच करू शकत नाही त्या माणसाला.
मरू शकतो माणूस. त्याची काळजी घेऊन जावं लागतं. हो, म्हणजे वाघ एक वेळ परवडला, पण हम्म, ह्या गोष्टी पण आहेत ना जंगलात. बरोबर. नुसतंच मोठे प्राणी नाही. आपल्याकडं प्रमुख 4 विषारी साप आहेत. हम्म, घोणस, मण्यार, फुरसे, कोबरा. हम्म, सो तुम्ही झोपताना, दगडावर बसताना, ते कसं आहे, आम्हाला सातत्यानं बघून बघून ती नजर डेव्हलप झाली. ते आम्हाला आधीच दिसतं. बर. पण नवीन माणूस ज्यावेळी जातो त्यावेळी कुठेही बसतो, काही करतो, त्याला माहित नसतं. आणि ते इतके कॅमोफ्लेज असतात काही वेळा, काही साप, हम्म, की तुम्ही जवळ, आम्ही काहींना दाखवलं तरी असं जवळनं दिसत नाही. कुठाय करतात, एवढे कॅमोफ्लेज असतात. काय आपणून हल्ला नाही करत, पण तुमचा पायच त्याच्यावर पडला तर तो बाईटच करणार. सो हेच आता सर्पमित्र इतके आहे. हम्म, ते सर्पमित्र म्हणजे साप कमी झाले आणि सर्पमित्रच जास्त झाले आहे. पण ते पकडल्यानंतर तुम्ही तो प्रॉपर घेऊन जायचा आहे, त्याचे खेळ करत बसता, त्याचं सायंटिफिक नॉलेज मिळवत नाही. आणि मग बाईट झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार? तुम्हाला अँटीव्हेनम नाही व्यवस्थित वेळेत मिळालं तर मग किती सर्पमित्र त्यानंच मारतात. आणि म्हणून मग सापांविषयी गैरसमज आणि भीती लोकांच्या हो. मनात असते. पण त्याचा नेचरमध्ये काय रोल आहे, मग हा कोण विचारच करत नाही. हम्म, अन्नधान्याचे उंदीर किती पटीनं अन्नधान्य संपवतात, त्याचं मेन नियंत्रण ही धामण आणि हेच करतात सगळे. हे कुठं आपण विचार हम्म, करतो? नाही, खरंच आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बघताना किती छान वाटतं, पण प्रत्येक फोटो मागे एक कथा असते आणि तेवढंच रिस्की आहे. तुम्हाला आवडलेला एखादा फोटो आहे तुमच्या अल्बम मध्ये, की हा मला आवडला आणि त्यावेळी काही घटना घडली होती तुमच्या मेमरीत असा? तसा फोटो मिळायचा आयुष्यात. बर. जर मिळाला असं जर वाटलं तर माणूस तिथंच थांबेल. हम्म, तो फ्युचरमध्ये नाही काम करू शकत. असे सांगता येणारे काही फोटो आहेत, हम्म, पण मला जे फोटो आवडतात ते दुसऱ्याला आवडतीलच असं नाही. हम्म, एखादा आता मायाचा आहेच, ती ज्यावेळी चालून वर आली, हम्म, ती झाडाच्या मागून बघते, असे लाखो फोटो लोकांकडे आहेत. हम्म, पण माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स जास्त महत्वाचा आहे. बरोबर. तो फील बाकीचे नाही करू शकत. हम्म, हम्म, किंवा एखाद्या इन्सेक्टचा फोटो मला माझा आवडला असेल, हम्म, तर काय किड्याचा फोटो काढलाय. हम्म, मध्ये केरळला गेलोय, एका फ्रॉकचा फोटो काढायला म्हणजे 10,000 रुपये खर्च झाले फक्त त्या फ्रॉकचा फोटो काढायला. कारण तो क्रिटिकली एंडेंजर्ड आणि एंडेमिक वेस्टर्न घातला ठराविक एरियातच मिळतो. हम्म, त्यामुळे ती इतकं स्ट्रिक्ट आहे की फॉरेस्टचा माणूस, फॉरेस्टचे चार्जेस, गाईड चार्जेस, ती जिप्सी, हम्म, अर्ध्या दिवसाला तिकडे जाऊन येईपर्यंत माझ्याकडनं 10,000 रुपये घेतले. हम्म, पण आपण काही लोक त्याला हे म्हणू शकतात, काय हे, पण त्याच्यातनं 4 लोकांची एका बेडकामुळे घर चालतात. बर. वाईल्ड लाईफमुळं फक्त हे होत नाही तर रोजगार निर्मिती होते. हम्म, आज ताडोबात बघितलं तर जिप्सी चालक आहेत, हम्म, हॉटेलवाले आहेत, त्याच्यात वेटर आहेत, XYZ जे कोण असतील, रिसर्चर आहेत. तो पैसा कुठून उभा होणार? ह्याच्यातून आहे. जोपर्यंत लोकांना त्याच्यातून काही मिळत नाही, आपण स्वार्थी लोक आहे, हम्म, तोपर्यंत ते सांभाळण्याचं आपण प्रयत्न करणार नाही. पूर्वी डायरेक्ट वाघाला मारायचे, आज वाघ मारत असेल तर पकडून देतात. का तर ते आम्हाला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आमचं घर चालतं. हम्म, इमॅजिन करा ना, एवढं सगळं डोकं आहे, त्याच्यातनं किती घरं चालत आहे. बरोबर. मग ठीक आहे ना, ज्याची द्यायची कपॅसिटी आहे त्यांनी ती कपॅसिटी तयार करावी. आवड असेल तर तो कुठेतरी कॉम्प्रोमाइज करेल स्वतःच्या चैनीमध्ये किंवा हॉटेलिंगमध्ये काही करण्यामध्ये, आणि तो पैसे तिथे घालेल. प्रत्येकाचं समाधान आपल्या आगे. तो मी फोटो काढून आलो, बघून आलो, मला आवडलं की माझं समाधान आहे. सो वाईल्ड लाईफचा दुसरा सुद्धा हा आहे की त्यातनं रोजगार निर्मिती सुद्धा होते. आणि गरज आहे वाईल्ड लाईफ अवेअरनेसची, थोडक्यात म्हणू आपल्याला सगळ्या लोकांना. वाघांबद्दल आपण बोलतोय, ब्लॅक पॅन्थरचा उल्लेख केल्याशिवाय कसं ते थ्रिल पूर्ण. ते मी मग परत म्हणालो ना, आपल्याकडे काय होतं, काही स्पेसिसचा क्रेज निर्माण केला जातो. जसं बर्ड्समध्ये ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर आहे, ओडिकेफ. त्यातनं पण रोजगार झाला, महत्वाचं आहे, नाही असं नाही. पण एकाने एक केलं की दुसरा त्याच्याच मागं लागतं. कॉमन किंगफिशर आहे तो तिकडचा, कोकणातला. अगदी मुंबईपासून ते खालीपर्यंत सगळीकडे आहे. पण त्याचा कलर एवढा ब्राईट आणि एवढा सुंदर आहे की खास लोक त्याला त्यावेळी फोटोग्राफीला त्याच्याकडे जातात. तसंच ब्लॅक पॅन्थरचा दिसतो, तो सुंदर असतो ब्लॅक पॅन्थर, पण ती काही वेगळी प्रजाती नाहीये. हा जो आफताब बिबट्या आहे तोच आहे. त्या गुणसूत्रांच्या आणि ह्याच्यामुळं ते कमीमुळं तो काळा दिसतो. तो काही काही वेळा पूर्ण काळा दिसतो, काही वेळा फिकट, म्हणजे त्याच्या अंगावरचे ते पॅटर्न्स आहे तो सुद्धा दिसतो. आणि ते बरेचदा काय होतं,
तो ब्लॅक असल्यामुळे दिवसा शिकार शक्यतो नाही करू शकत, कारण तो लगेच दिसून येतो. तो ऍक्टिव्ह रात्री असतो जास्त करून, म्हणून लोकांना दिसत नाही. पण कबिनी वगैरे सारखे काही ठिकाणी, इव्हन कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा ब्लॅक पॅन्थर आहेत. बरेचदा बातम्या येतात तो विहिरीत पडला, कारण काही ठिकाणी कोकणात विहिरींना अजून कठडे नाहीये. मग ते कशा तरी भक्ष्याच्या माग पळत 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 गेला की तो चुकून ते विहिरीत पडतो. मग रेस्क्यू ऑपरेशन रत्नागिरी वगैरे चालतं. बऱ्यापैकी चान्सेस नागरहोळे किंवा कबिनी आहे, कबिनी, तर तिथं सायटिंग बऱ्यापैकी ब्लॅक पॅन्थरचं होतं. पण ती अशी काही वेगळी प्रजाती नाही. कॉमन लेपर्ड मध्ये, बर्फामध्ये पण जो आढळतो स्नो लेपर्ड, स्नो ज्या एरियात आहे आपल्याकडे भारतात, पण आहे भारतात ती प्रजाती अस्तित्वात आहे. जातात त्याची पण फोटोग्राफीला जातात. मी म्हणालो ना, वाईल्ड लाईफ मध्ये अनेक लोक क्रेझी आहेत फोटोग्राफीला. फक्त थोडा खर्चिक झालेला आहे आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, पण ते इक्विपमेंट महाग आहेत. इव्हन तुम्ही टायगर रिझर्व मध्ये गेलात तर त्याचं तिकीट, कधी कधी वाईट वाटतं की सर्वसामान्य लोकांना हे बघता आलं पाहिजे, पण ह्या गोष्टीमुळे बघता येत नाही. पण कुठं ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागेल. मी सुद्धा सारखं नाही जाऊ शकत, ते कॉस्टली आहे. ते तुम्ही सातत्यानं गेला तर तुम्हाला पैसेच पुरणार नाहीत. ज्यांच्याकडे आहे पैसा, ज्यांच्याकडे आज वेळ आहे, जे रिटायरमेंट घेतली आहे किंवा ज्यांचे मोठे उद्योग आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आवड आहे, ते जातात स्नो लेपर्ड फोटोग्राफी करतात, केनियाला जातात, देशभर वाईल्ड लाईफ साठी फिरतात. तो हा एक वर्ग आहे वेगळा. पण त्याच्यामुळं ही इंडस्ट्री आहे टिकून आणि महत्वाची आहे. फक्त त्याचा अतिरेक होता कामा नये, कारण सर्व वाईल्ड लाईफरनी, फोटोग्राफर्सनी एक इथिक्स बाळगून केलं पाहिजे. मला 4 लाईक मिळतील, मला अवॉर्ड मिळेल, ह्याच्या मागं जो लागतो ना, अवॉर्ड मिळवण्यासाठी जो मागं लागतो, तो कोणत्याही वाईल्ड लाईफ मध्ये इथिक्स पाळत नाही. मग तो चांगला फोटो मिळवण्यासाठी काहीही करेल, मॅनेज करेल सगळं, लाईट पासून ते काय वाटेल ते मॅनेज करतात लोक. आणि तुम्ही खरंच म्हणालात तसं की खूप अवघड आणि किचकट अशी प्रक्रिया असते आणि कॉस्टली पण आहे. तुम्ही जे म्हणालात की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं, अजून एक आम्हाला मुद्दा कळाला आपल्या चर्चेतनं आज. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे फक्त वाघांचे फोटो नसून इतरही प्राण्यांचे म्हणा किंवा वनस्पतींचे, अगदी बटरफ्लायचे सुद्धा फोटो तितक्याच सुंदरतेने आणि तन्मयतेने पाहिलं तरी वाईल्ड लाईफ कळू शकतो. हो, आता एक जज होतो मी एका फोटोग्राफी, जनरल स्कूलचे आणि कॉलेजचे मुलांचेच फोटो होते. तर ते फोटो आले, त्याच्यामध्ये डॉग घरातलं, कॅट पण, गुलाबाचा फोटो पण, त्याचबरोबरीनं वाघाचा फोटो पण, काही चांगल्या बर्ड्सचे फोटो पण, असं आले. मी जज कसं करणार? आपल्या घरातलं बागेतलं फूल हे नेचरमध्ये येतं, वाईल्ड लाईफ मध्ये नाही. आणि तेच जे जंगलात आहे, जे तुमच्या शहरात लावलं तरी येत नाही, ते त्याचा अधिवास आहे, हॅबिटॅट आहे, म्हणजे त्या प्लॅटूवरच असेल, त्या डेन्स फॉरेस्टमध्ये असेल, ग्रासलँडवर असेल, ते जे आहे ते वाईल्ड मध्ये येतं. तो फरक लक्षात आला पाहिजे. म्हणून काही आपण त्या प्लांट्सला कुठं वाईल्ड लाईफ मध्ये धरतो ना, मग त्यात सगळेच आले, तुमचे इन्सेक्ट आले, अँड्स आल्या. आपल्याला एक मुंगी घरात दिसली तर असं होतं. मुंग्यांच्या कितीतरी प्रजाती आहेत, त्याचा अभ्यास करणारे लोक आहेत. पतंग आहे, त्याच्यावर अभ्यास करणारे लोक आहेत, रात्री येणारे. आणि इंटरेस्टिंग आहे, ते आयुष्यात समाधान देऊन जातं. तर तो हा फरक ओळखता आला पाहिजे, वाईल्ड लाईफ आणि हे. फक्त वर फोटोग्राफ किंवा व्याघ्र दर्शन एवढे प्रकल्प जे आता राबवले तेवढंच न ठेवता वाईल्ड लाईफ दर्शन म्हणजे अजूनही वाईट आहे, वाईट विषय, खूप वाईट आहे. म्हणजे जेवढं दिसतो तेवढा छोटा नाहीये, तो खूप वाईट आहे. आणि तो आपल्या आयुष्याशी निगडीत आहे हे आपण विसरून जातो. ते फॉरेस्ट आहे म्हणून पाऊस आहे, ते शुद्ध पाणी आहे, ते धरणात आपण अडवलंय. मी तर म्हणतो पठारापासून, स्ट्रीम मधून, धबधब्यातून, त्या झऱ्यातून पाणी त्या डॅम मध्ये येईपर्यंत बिस्लरी वॉटर. ते डॅमच्या बाहेर पडले की गटार. सुरुवातच झाली ना, तिथनं शेती स्टार्ट झाली. शेतीमध्ये पेस्टिसाइड आणि हे आलं, ते पाणी मिसळलं. त्याच्या पुढे आलं की साखर कारखाने आले, त्याचं पोल्युटेड पाणी त्याच्यात आलं. असं करत 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 आमच्या शहरात आलं आणि तेच पाणी आम्ही शुद्ध करून पितोय. बरोबर. मग आम्ही बाटल्या घेतोय 20 रुपयाची पाण्याची बॉटल आणि
हायजीन करून. पण आपल्या वागण्यात काही फरक पडतोय असं फारसं वाटत नाही. म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान म्हणून केलं, हे सांगायची वेळ का आली? आणि एवढं सांगून सुद्धा काहीच ठिकाणी ते फॉलो होतंय, सगळीकडे होत नाहीये. आणि त्याला काही गव्हर्नमेंट आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत असं मी मानत नाही. काही प्रमाणात आहे, पण मग आमची जबाबदारी काय? सगळं प्रशासन म्हणजे काय? आपणच आहे. आम्ही आमची जबाबदारी झटकणार त्यांच्यावर, म्हणजे आम्ही घाण करणार. तर कित्येकदा होतं, आपले जेवढे धबधबे आहेत, नेचर ट्रेल आहेत, अनेक लोक येतात, घाण प्लास्टिकचं केर, बाटल्या, आणि मग आम्ही जायचं तिथे एनजीओजनी किंवा शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे, आणि ते पोती पोती भरून ते घाण काढायचे. मग घाण काढण्यासाठी आम्ही आहे का? मग समाजातल्या लोकांची काही जबाबदारी आहे की नाही? की तुम्ही तिथे गेल्यानंतर ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. एखादं प्लास्टिक एखादा प्राणी खाऊ शकतो. आज गायींची काय अवस्था आहे? गाय आमची माता म्हणून सगळीकडे बोलायचं, आणि केरात उकिरड्यावर ते खातात, आणि पोटात जर त्यांच्या मेल्या पोटातनं बघितलं तर प्लास्टिकचे गोळे सापडतात. म्हणून मी म्हटलं ना, फक्त इमोशनल होऊन नाही चालणार, प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्टीचा विचार. आपण जे म्हणजे आता सुधारणा झाली आहे मानव प्रजातीची, इंडस्ट्रियलायझेशन झालंय, यामुळे वन्यजीव खरंच धोक्यात आलेत असं थोडक्यात म्हणता येईल आपल्याला. आणि तेच कारण आहे, प्रमुख कारण आहे, दुसरं काय. अगदी आपल्या आधीपासून ते आहे, आपण नंतर आलोय. ऍक्च्युली आपल्याला फक्त देवानं बुद्धी जास्त दिल्यामुळं आपण सगळ्यावर हुकुमशाही करतोय त्यांच्यावर. इतकं एक नॅचरलिस्ट आणि म्हणजे कन्झर्वेशन फोटोग्राफर या नात्याने तुम्हाला असं काय वाटतं की अजून काय प्रकारचे प्रयत्न झाले पाहिजेत, कशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत? बघा, सर्वसामान्य नागरिक जो असतो त्याला चांगले रस्ते पाहिजे, त्याला हे पाहिजे, पण तो कधी म्हणतो का की मला शुद्ध हवा पाहिजे? जेव्हा त्रास सुरू होतो त्यावेळी म्हणतो मला शुद्ध पाणी पाहिजे. आणि हे संविधानानुसार प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, आणि ही कर्तव्यच आपण विसरलेलो आहोत. म्हणून आपण ज्यांना निवडून देतो त्याच्याकडनं पैसे घेतो आणि मग वोटिंग करतो, किंवा माझ्या स्वार्थासाठी मला जे पाहिजे ती अपेक्षा त्याच्याकडनं करतो. तो तरी आपल्यातनच असलेला नेता, मग तो नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, नाही तर कोणी असो, तो काय म्हणतो की समोरच्याचं काम झालं पाहिजे तरच मला वोट मिळणार, तरच मी काम करणार. पण आपला समाज कधीही निसर्ग वाचला पाहिजे. काही पॉलिसीज आहेत की आम्हाला इथं आम्हाला एक बगीचा पाहिजे गावात. आमची एवढी कॉलनी आहे, त्यातल्या मोकळ्या जागा हडप केल्या जातात, त्या आरक्षित बागांसाठी असतात. बरं, बागेमध्ये ही झाडं लावली पाहिजेत. आम्ही निसर्ग अभ्यासकांकडनं, त्या गावातल्या त्या ठिकाणच्या एक्सपर्टीकडनं काही माहिती घेतो, तीच झाडं आम्हाला देशी लावली पाहिजेत. आज रोड मोठे झाले, त्याची वडाची झाडं जी कडेला होती ती तोडली गेली, कोणी किती विरोध केला तरी. बघा, लोकसंख्या वाढते, गाड्या वाढत आहेत. तुम्ही असं नाही म्हणू शकत की रस्ता एवढाच ठेवणार, झाडं तोडायचीच नाही. तुम्ही ती कमिटी, एक्सपर्ट बॉटनिस्ट घेऊन कमिटी, त्यांच्यावर काही जबाबदारी देऊ की ती झाडं तोडली तर दुसरीकडे ती लावली, जगली की नाही, आणि नसेल तर तो टोल कशाला घेताय, त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ नका, असं बोलणारा समाज कुठे आहे? असा वर्गच आमच्यात 0.91% आहे फक्त, ज्याचा आवाज दाबलाच जाईल किंवा त्याचा आवाजच ऐकू जाणार नाही. म्हणून समाज जागृत झाला तर सांगू शकेल ना की ते काय असतं, ते पॉलिटिकल लोकांचं निवडणुकीच्या आधी काय म्हणतात, तो फॉर्म काय देणार नाही, फॉर्म नाही, नागरिकांना अजेंडा येतो, लोकांना काय अजेंडा, काय किती ह्याच्यात नेचरचं आहे, हे राबवू आम्ही काम. एका तरी पार्टीनं आहे का? एकाच्याही पार्टीमध्ये ते जाहीरनामा, जाहीरनामा, त्याच्यामध्ये नेचर नाहीच आहे, कुठल्याही पार्टीचं नाही. मग समाज जागृत नाही तर निसर्ग कसा वाचवणार? मूळ तिथं आहे. लोक जागृत झाली, हे ते आता चिपको आंदोलन झालेलं, त्या महिलांना मारलं, त्यांनी झाडाला मिठी मारून ठेवली की ही झाडं नाही तोडायची. त्या इतिहास हा नुसतं ओरडण्यासाठी नसतो, इतिहास हा असतो की झालेल्या चुका किंवा जे थोर व्यक्ती होऊन गेले, शिवाजी महाराजांपासून, त्यातनं आपण शिकायचं असतं आणि त्या चुका न होण्यासाठी प्रयत्न. पण ते त्यावेळी शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलेलं, आणि अजून आम्ही नुसतंच जय जयकार करतो, करते आमच्या वृत्तीत कुठे आहे? ते ज्यावेळी समाजातील तरुण पिढीत येईल, यंग लोकांच्या, शाळेतल्या मुलांच्यात ते निसर्ग संस्कार होतील, त्यावेळी नक्की बदल घडेल. पण तोपर्यंत वेळ गेलेली असता कामा नये. अगदी संतांनी असंच म्हटलंय ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी.
ते जुन्या काळापासून आलंय निसर्ग सगळ्या संतांनी त्यांच्या ह्याच्यात निसर्गाचंच वर्णन केलेलं आहे आणि ते अध्यात्म वगैरे जगले ते निसर्गातच जगले. आणि गरज आहे ती मानव जातीचा नीट विकास हो. होण्यासाठी. तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय, पण हे अगदी म्हणजे राज्यावर, सरकारवर किंवा प्रशासन जे असतं आपल्या शहरातलं म्हणा गावातलं ह्याच्यावर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी काहीतरी उचलली केलंच पाहिजे. पाहिजे. हो. निसर्ग जागृती गरजेची नाही, आहे आपण असं म्हणू. त्यांनी केलं पाहिजे, मग आपण काय करणार? बरोबर. आपण आपल्या परीने, असं नाहीये सगळ्यांनी सगळं घरदार सोडून हम्म. आणि हे करूनच कामं केली पाहिजेत. आपण आपले कर्तव्य करत करत ह्या गोष्टी करू आणि त्यातनं आनंद मिळतो. नक्की. एक झाड खड्डा काढून लावल्यानंतर त्यावेळी जगवतो आणि ते 7-8 वर्षांनी बघतो की ते एवढं मोठं झालंय, त्याला फळं आली आणि त्याच्यावर पक्षी येऊन ते खातायत. याच्यासारखं समाधान काही नाही. तुम्ही कॉफी घेऊन बसा ना तुमच्या बागेत जाऊन. ते बघत बसा. तुमचं ते एक ध्यानच आहे वेगळं. मला वडील आध्यात्मिक होते, फॅमिली आमच्यामध्ये, मग ध्यान करत जा म्हणायचे. मी ध्यान करायला बसलो म्हणायचं, मला जास्तच विचार येतात, किती प्रयत्न केला होत नाही. मग मला म्हणाले की तुझं असं कधी होतं की तुला मी आठवत नाही, म्हणजे वडील आठवत नाही, आई आठवत नाही, मित्र नाही, काहीच नाही, तू शांत होतो? बाबा जंगलात गेल्यावर. तर ते म्हणाले तुला ध्यान करायची गरज नाही, तेच तुझं ध्यान आहे. सो हॉर्न बिन सवय नाही आम्हाला. आम्हाला जंगलात शांतता आणि तो पाण्याचा आवाज, ते तुम्ही शांती मिळवण्यासाठी शहरात खोटे खोटे पाण्याचे फिश काय ते स्पा, आम्ही नुसतं स्ट्रीम मध्ये पाय सोडून बसलो की नॅचरल मासे आमचे फुकट पाय स्वच्छ करून देतात. इथं शहरांमध्ये पैसे देऊन लोक स्पा घेतात. म्हणजे हे समाधान घ्यायला तुम्ही आयुष्यभर पळा, पैसे कमवा आणि ते निसर्गात फुकट मिळते तेच पैसे देऊन घ्या, पुन्हा घ्यायचं. खरंय, म्हणजे आधी डिस्टर्ब करायचं आणि त्याच्याच मागे लागायचं. माणसाला असं वाटतं की खूप पैसा कमवला, भौतिक गोष्टी घेतल्या म्हणजे आपण सुखी होऊ. एका स्टेजला त्याला लक्षात येतं की पैसा आवश्यकच आहे, पण इतका पण नाही की नंतर आपण त्याचं समाधान घेऊ शकत. खरंय. आणि मग तो परत मग म्हणून वयस्कर माणसं जास्त देवदेव करायला लागतात. मग आयुष्यभर काय केलं, देव आठवलं नाही. त्यावेळी आठवायला सुरू झालं की अरे हे राहून गेलं आयुष्यात जे मेन होतं, निसर्ग फिरायचा राहून गेलं. बघा मागची जी पिढी आहे म्हणजे आई वडील, ती सगळ्यात भाग्यवान होती. त्यांनी चांगलं उपभोगलं आणि ते आता सेटल पण आहेत. म्हणजे तुम्ही बघा फॉरेन ट्रिपला वगैरे केसरी विसरी सगळ्या टूर्स कंपन्या आहेत, त्याच्यात बघा सगळी रिटायर लोक आहेत आणि जगभर फिरतायत. कारण काय आहे, त्यांनी सेव्हिंग केलं, त्यांनी पैसे साठवले, कष्टातून पैसे कमवले, साठवले, चैन्या केल्या नाहीत, म्हणून ते आज फिरू शकतायत. नाही तर आमची आज पिढी किती सेव्हिंग करते मला काय माहित. जसं आपण FD करतो, शेअर मार्केट पुढं आपल्याला आयुष्यात उपयोगी पडेल, तसं आज मी पाणी पितो, मी हवा घेतो शुद्ध, हे ते परत माझ्या पुढच्या पिढीला देण्यासाठी मी काय करतोय ते पण शेअर मार्केटचं आज तुम्ही कव्हर करत ते वाढतच जाणार आहे. तर आपण कुठं काय करतोय, आज झाडं आमच्या मागच्या पिढीनं जगवली किंवा राहिली, त्यातनं ऑक्सिजन मिळाला, हे आलं, मग ते संपवत जायचं आम्ही आणि मग पुढच्या पिढीला काय देणार. पुढची पिढी म्हणणार हे आमचे आई वडिलांची जी पिढी होती ह्यांनी सगळं बर्बाद करून टाकलं, दिवाळी सण साजरे केले आणि हायवे ब्लॉक करून टाकले. हुर्रिओ आहे आपल्याकडे. म्हणजे काय, एखाद्यानं तिथं जाऊन आला, त्याने एक रील केला, त्याने फोटो टाकले की सगळे तिथेच. म्हणजे कास्टचे फोटो बघताना कॅमेऱ्यात एवढंच फुल एवढं पण आम्ही दाखवू शकतो. मग ते बघताना एवढं दिसतंय, तिथं गेल्यावर त्यांना वाटते ट्युलिप्स आहेत तसंच आहे की काय. कासचं मूळ महत्व त्यांना लक्षात आहे. तिथं इथं काय गर्दीमुळे फुलंही इथं काय नाही, फुलं एवढी तर फुलं आहेत, त्यांना वाटतं असं ट्युलिप सारखं तयार होत. म्हणजे तुम्ही अभ्यासच करत नाही निसर्गाचा, कधी बघितलंच नाही, तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुम्ही खऱ्या आयुष्यातल्या समाधानापासून सुद्धा वंचित होता. निसर्ग जागृती पण खरंच गरजेची आहे. खूप सुंदर तुम्ही म्हणजे याचे उदाहरणही सांगितलंय, तुमचे थ्रिलिंग अनुभवही सांगितलेत. माया वाघिणी सोबतचा तर तुमचा एन्काउंटरच म्हणून थोडक्यात झालेला, अगदी खूप मस्त. अनेकांच्या बाबतीत अनुभव खूप भारी भारी येतात, आले असतील, पण माझ्या पर्सनल लाईफ मधला, कारण मी काही फार टायगर नाही, मला प्लांट्स पासून मॅमल्स पर्यंत तो एक अनुभव होता म्हणून मी शेअर केला.
खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलंय आणि आता जे तुम्ही सांगितलंय ना नवीन पिढीला, आता जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांना खूप गरजेचं आहे निसर्ग जागृती करणं आणि भान ठेवणं, आत्मभान. हे माझ्या स्वतःपासून आत्मभान मी महत्वाचं, बरोबर. सुरुवात करेन की माझ्या स्वतःपासून म्हणजे मी कसा कचरा पसरवणार नाही निसर्गामध्ये म्हणा, किंवा एक एक झाड लावणं. तुम्ही खूप सुंदर सांगितलं. आणि हे असं करत करतच खूप ज्या ज्वलंत समस्या झाल्या, स्ट्रीट डॉगचं बोललो आपण, कबुतरांबद्दल बोललो, बिबट्याच्या अटॅक बद्दल, हे सगळं असंच आहे. आपण त्यांच्या ज्या आहेत ठिकाणं त्यावर जाऊन आपण त्यांच्या याच्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यामुळे ते ते आपल्याला आपल्याला त्रास परत देतात. भोगावं ते लागतं. खूप छोटा आहे म्हणजे तसं विचार पाऊल केला तर खूप छोटा आहे विषय, सिंपल आहे, सिंपल आहे. पण ते आपण अवघड करून ठेवलंय. अगदी एक एक पाऊल उचलत आजही आपण त्यावर ओव्हरकम करू शकतोय. शकतो. तुमच्या हो. आणि माझ्या चर्चेत ना आज फलित होते. आणि खूप सुंदर तुम्ही सांगितलं की आम्ही जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पाहतो ते आम्हाला पाहायला खूप सुंदर वाटतात ते डोळ्याला, पण तुमचं काय त्याच्या मागचे कष्ट असतात. अगदी 12-12 तास, कधी कधी 4-4 दिवसही तुम्हाला वाट पाहावं लागते. खूप सुंदर आणि थ्रिलिंग अनुभव सांगितले. त्यातल्या वाघासोबतचा तर मला तुमचा खूप आवडला. आणि इतकं छान सुंदर एक वाईल्ड लाईफ सेंच्युरीवर जो आपला हा एपिसोड झालाय आणि इतकं छान मार्गदर्शन तुम्ही केलेत आमच्या प्रेक्षकांना, मला नक्की खात्री आहे की सगळ्यांना आवडलंच असणार आहे. आणि रमण कुलकर्णीजी, तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं, त्यासाठी मनसोक्त गप्पा टीमकडनं आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.